नमस्कार, मी आलोक ठकार आणि स्टार्स इन अ मेट्रोमध्ये आज पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे। आजच्या भागामध्ये आपण एक अतिशय दमदार आणि प्रयोगशील असा अभिनेता क्षितिश दाते याला भेटणार आहोत। त्याला भेटण्यासाठी आता मी स्वारगेटच्या मेट्रो स्टेशनला आलेलो आहे। या अंडरग्राउंड स्टेशनवरून आम्ही त्याला घेऊन जाणार आहोत कल्याणी नगरला आणि त्याच्याशी आपण तिथे एका खूप सुंदर अशा रेस्टॉरंटमध्ये बसून आपण क्षितिशशी त्याच्या संपूर्ण कारकिर्दीविषयी म्हणजे अगदी मुळशी पॅटर्नपासून ते अगदी नवरदेव BSc ॲग्री ह्या त्याच्यातला प्लस त्याचा फिल्मफेअर जिंकण्याचा प्रवास प्लस त्याचं रंगभूमीवरचं काम, त्याचं सध्याचं गाजत असणारं जे मी वर्सेस मी नाटक आहे, या सगळ्या गोष्टींविषयी आपण त्याच्याशी गप्पा मारणार आहोत आणि तो पुढे अजून काय करणार आहे मराठी सिनेसृष्टीमध्ये प्लस अजून मिस्त्री हा जो एक अतिशय वेगळा प्रयोग त्यांनी विनोदी पद्धतीने त्यांनी केलेला आहे हिंदीमध्ये, त्याविषयीसुद्धा मला त्याच्याकडनं बरंच काही जाणून घ्यायचं आहे। तर थोडीशी वाट बघूयात क्षितिशची, तो आला की त्याला आपण मेट्रोमध्ये घेऊन जाऊयात। मेट्रोमधले राईडमध्ये सुद्धा थोड्याफार आपल्या छानपैकी गप्पा होतील आणि मग नंतर पुढे बघूयात काय काय होतं आहे। कोरेगाव पार्कसारख्या एका सुंदर ग्रीन अशा एरियामध्ये आपण त्याला भेटणार आलेलाच आहे। क्षितिश भेटतोय आपल्याला जस्ट आत्ता। या हॅलो, हाय क्षितिश। नमस्कार। स्वारगेटला आहोत असं वाटतंय? ॲब्सोल्युटली नाही आहोत स्वारगेटला, पण 7 मजले खाली आलोय आणि भारतासारखं वाटतंय? ॲब्सोल्युटली नाही। आणि मी लेटली आत्ता हाँगकाँगला जाऊन आलो। ट्रस्ट मी पुण्याचा आहे म्हणून म्हणत नाहीये, पण हाँगकाँगपेक्षा खूप भारी इन्फ्रास्ट्रक्चर पुणे मेट्रोचं दिसतंय मला। जेन्युइनली प्रमोट करायला म्हणत नाही, जेन्युइनली म्हणतो। क्या बात आहे। निघूयात मग कोरेगाव पार्कला? ॲब्सोल्युटली, चलो। माझी एक अशी मेमरी आहे या मेट्रोची, स्वारगेट मेट्रो स्टेशनची, की ह्यूज खड्डा, ज्या खड्ड्यात आता आपण आहोत एवढ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, जेव्हा तो फक्त खड्डा स्वरूपात होता ब्रिजवरनं मी त्याचं कन्स्ट्रक्शन बघायला कित्येक वेळा रात्री उशिरा थांबायचो। प्रचंड लाईट्स, म्हणजे कन्स्ट्रक्शन लाईट्स, सगळे कामगार काम करत आहेत आणि त्यांची मेहनत, आय डोंट नो व्हॉट इट टेक्स टू कन्स्ट्रक्ट सो मच। आणि आय एम ऑल्सो फॉर्च्युनेट इनफ की जेव्हा हे ओपनिंग झालं ना, तो बोगदा खणून ते फायनल ड्रिल जे होतं ते मी विटनेस केलं। तो ब्लास्ट वगैरे, ब्लास्ट ते बघायला मी थांबलेलो होतो। मॅडनेस असेल, मॅडनेस। आणि आय जस्ट कॅन इमॅजिन की आता मी तिथे आहे आणि मला किंचितशी का होईना पण लाजच वाटते हे सांगायला की मी पहिल्यांदा पुणे मेट्रोमध्ये बसतोय। आपल्याला ढोंगणाखाली बाईक असण्याची ती सवय आहे ना, असं नाही झालं पाहिजे खरं तर। हा, तुझा आणि बुलेटचा काय सीन आहे नक्की? तू रिलेशनशिप मध्ये नाही आहे, कारण तू मुळशी पॅटर्नमध्ये 2 व्हीलरवर फुल बायकिंग करतोस तू, पण तू फुल बायकिंग, त्याच्यामध्ये नवरदेवमध्ये तुझी बुलेट आहे, धर्मवीरमध्ये तुझी एंट्री 2 व्हीलरवर आहे, बुलेटवरच। सो हे काय तू स्वतःहून सांगतो का तुला डायरेक्टर सांगतात म्हणून बरोबर का? तू स्वतः सांगतो मला मला बुलेटवर यायचंय भाई, पण मी सांगतो मला स्वतःची बुलेट विकत घ्यायचं ट्रिगर नवरदेव BSc ॲग्री फिल्ममुळे आलेला आहे। बरं, ते आम्ही जे एक 20-25 दिवस शूट केलं फिल्मचं, तिथे माझ्या कॅरेक्टरची बुलेट होती ना, कित्येक वेळेला मी इतकीच मला आवडायला लागली ती बुलेट, आणि ते मला वाटतं 86चं मॉडेल होतं बुलेटचं। हां, तर इफ आय एम नॉट रॉंग, तर ते मी कित्येक वेळेला सेटवरनं हॉटेलवर मी म्हणायचो, गाड्या असायच्या प्रोडक्शनच्या, पण मी म्हणायचो मी माझी बुलेट घेऊनच येतो आणि मी बुलेट, तर मी इतकं वेड्यासारखं बुलेट वापरायचो। जेव्हा मला असं झालं भाई मला स्वतःची बुलेट पाहिजे, ती फिल्म संपल्या क्षणी त्याच फिल्मच्या आलेल्या पैशातून मी बुलेट स्वतःची बुलेट विकत घेतली। पण आता पुण्यामध्ये जास्ती करून का तू मुंबईला वगैरे पण घेऊन जातोस ती बुलेट? नाही, म्हणून तर मी सांगतोय, काल मला इतकं क्रेविंग झालं मुंबईहून इतक्या दिवसाने आल्यामुळे, मी रात्री 2-2.5 तास एकटा गाणी ऐकत बुलेटवर फिरत होतो। बरं, आणि मी वर्ष करतो। मला रात्रीचं पुणे वेगळं। हो,
पुढचं स्टेशन आहे बंड गार्डन. तो बंड गार्डनला पण उतरून ॲक्च्युली कोरेगाव पार्क बऱ्यापैकी जवळ पडतं, पण आपण कल्याणीनगरला उतरणार आहे कारण कल्याणीनगरवरनं आपल्याला ज्या जागेवर जायचं आहे ती थोडी 1-1.5 किलोमीटर कमी पडते. पण बंड गार्डनवरनं सुद्धा चालत चालत 5 मिनिटांमध्ये पोहोचता येतं. म्हणजे त्याचे 2 हे ना पेट्रोल पंप कोरेगाव पार्क तिथून आपण एंटर करतो, चालत 2 मिनिटावर येते ते बंड गार्डनवर. अच्छा. नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांना स्टार जिना मेट्रोमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आणि आजच्या आपल्या भागामध्ये क्षितिजसोबत आपण कोरेगाव पार्कमधल्या टकटवे या नावाने जी जागा आहे तिथे आहोत. आणि ही जागा ॲक्च्युली टकटवे आहे जिथे आणि असे कलरफुल पण हेल्दी गोष्टी इथे मिळतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथल्या गोष्टी हेल्दी आहेत ठीक आहे, पण खूप टेस्टी असतात. कुठलंही सॅलड असो, कुठलंही सँडविच असो, कुठलंही स्मूदी असो, ह्या सगळ्या गोष्टी खूप टेस्टी असतात. सो त्या इथे मी खाऊ घालायला क्षितिजला घेऊन आलो आहे. आणि नॉट जस्ट ते खाऊ घालायला, आपण त्याच्याविषयी खूप जशी त्याच्या करिअरविषयी, त्याच्या कामाविषयी आपण खूप गप्पा मारणार आहोत. तर इथून आपण सुरू करूयात. आणि मला आधी टेस्ट करायचंय. हा रंग मला आकर्षित करतोय. हळदीचा आलाय. नाही त्याने सांगितलं अशी भीती नाही वाटत ना ते खात. ऑरेंज केल. ऑरेंज तसं आहे तो. हा क्लासिक ॲपल बीटरूट कॅरेट ABC. चवदार आहे. ट्रिपी आहे. वा, गुड. वेगळीच चव आहे भाई. थोडा वेगळ्याच आणि इन्फॉर्मल सेटअपमध्ये आहोत आज जास्तीच. ऑफकोर्स देर इज नो लिकर ॲज सच. सो डायव्हिंग राईट इन टू द टॉपिक. क्षितिज, पहिला हे आहे कारण तुझं लेटेस्ट आउटिंग होतं मिस्त्री. सो मिस्त्रीविषयी मला विचारायचं आहे. आजपर्यंतच्या बऱ्यापैकी तुझ्या गंभीर भूमिका होत्या आणि मिस्त्रीमध्ये वेगळ्या अँगलमध्ये तू पाहायला मिळालास. एक युनिक पण विनोदी अशी एक वेगळी भूमिका होती. सो हे कसं घडून आलं? घडून कसं आलं, आपली पारंपरिक ऑडिशन देऊन निवडलं जाऊन तारखा मॅनेज करून शूटिंग होतं तसं ते झालं. मग जुळून तसं झालं ते सगळं. ठीक आहे. पण ते करायला मजा फारच आली बाबा. खूप मजा आली करायला. आणि मी इतकी वर्ष ज्या कलाकारांना आपण टेलिव्हिजनवर पाहतो आहोत त्यांचं काम सगळ्या प्रेक्षकांप्रमाणे आपणही सेलिब्रेट करत आहोत. बरोबर. असे राम कपूर आहे, मोना सिंग आहे, शिखा तलसानिया आहे, त्यानंतर रजतजी आहेत. तर या सगळ्यांबरोबर काम करायला खूप मजा आली. शिशिर शर्मा आहेत. बरोबर. आणि सगळं खूप गुफी अशा पद्धतीने मजेशीर पद्धतीने सगळेजण असे मजेशीर वाटतात. थोडेसे चुकलेले आहेत पण हुशार आहेत आणि कुठे ना कुठेतरी त्यांना एक आपण रिलेट होतो अशा ह्याच्यामध्ये आहेत. पण तू जे आजपर्यंत केलं होतंस त्या ह्याच्यामध्ये त्याचा जो काही झोन होता की एकतर सिरियस भूमिका किंवा आयडियलिस्टिक खूप महापुरुषांच्या भूमिका, ह्या सगळ्या ह्याच्यातून तू आलास. आणि ह्या ह्याच्यामध्ये दिसताना तू एक पोलीस ऑफिसर जो थोडा गुफी आहे, काहीतरी वेगळं त्याचं चालू असतं अशा ह्याच्यामध्ये. तर हे तुझ्यापर्यंत कसं आलं आणि ह्याच्यासाठी तू काय प्रेप केलंस पर्टिक्युलरली? प्रेप म्हणजे काय बघितलंस त्या कॅरेक्टरमध्ये आणि त्याला कशा पद्धतीने अप्रोच केलंस? ऑनेस्टली स्पीकिंग, ते स्क्रिप्ट आणि ते मंकचं ॲडॅप्टेशन आहे. तर मंक हा प्रसिद्ध अमेरिकन शो आहे. बरोबर. त्याचं हे ॲडॅप्टेशन आहे हिंदी, मिस्त्री नावाचं. क्या बात आहे. तुम्ही जे एक आयटम आणताय ना. पण हे चिकन हे माझं आहे. हा, घे खा. मऊस घे. पण ते दिसतं भारी आहे. वरती तीळ वगैरे असो. तर काय म्हणत होतो मी, मिस्त्री. तर त्याचं सेटअप आणि प्लॉटिंग मुळातच अप्रतिम आहे. बरोबर. सगळं. मी खूप पूर्वी मंक बघितलंय, खूप एन्जॉय केलंय. पण आता हे पदरी पडल्यावर मुद्दाम मी ते बघितलं नाही कारण मला त्याचं इम्प्रेशन ठेवून काम करायची इच्छा नव्हती. बरोबर. आणि त्यातला विनोद तू जर बघितला असतं तो असं काही स्किटी ह्युमर नाहीये, लाऊड ह्युमर नाहीये. बरोबर. ते प्रसंगावधान बाळगून इंटरॅक्टिव्ह किंवा त्या पर्सनॅलिटीमध्ये असलेला ह्युमर आहे तो. बरोबर. असे मुळात
बेसिक माणूस म्हणून एक विनोदाचं अंग थोडंसं असल्यामुळे ते स्वतः त्याला अप्रोच करणं वॉज प्रिटी मच एफिशियंट असं मी म्हणेन. पण शक्यता होती का की ते थोडंसं स्लॅपस्टिक कडे घुसू शकतं? कारण ती असतेच ना कायम, ती लाईन कायमच थिन असते. अरे कुठलंही म्हणजे फक्त विनोदासाठी नाही, इट्स ऑलवेज अ थिन लाईन. कधी ते लाऊड कडे जातं, कधी ते स्किटी ह्युमर कडे जातं. ते अपेक्षित असेल तर काही प्रश्नच नाही. तो फॉर्म जर नसेल तर ती थिन लाईन बाळगणं हा ट्रिकी जॉब आहे. पण आता माझा ऍक्टर म्हणून काय आता जॉबच तो आहे की ती लाईन ओळखणं आणि त्याच्यावर काम करणं. नाही तर बरेच वेळेला आपण ह्युमर फसलेला पण बघतो. तो अशामुळे फसलेला असतो की तो त्या कलाकारांनी वाईट काम केलेलं नसतं, कदाचित त्या सेटअपची अपेक्षा ती नसते. ओके. तर तसं नाही झालंय असं तू म्हणतोयस ते मला. एक्झॅक्टली. आपण एकदम सुरुवातीच्या सिनेमाच्या सुरुवातीच्या तुझ्या दिवसांमध्ये की तुझं सगळ्यात पहिलं काम द मुळशी पॅटर्न, आणि त्यानंतर घडला धर्मवीर 1, धर्मवीर 2, आणि या तिन्ही कोलॅबरेशन्स तुझे प्रवीण तरडे सोबत आहे. आणि तिन्ही ब्लॉकबस्टर कॅटेगरीमध्ये गेलेल्या फिल्म्स, आणि त्यातल्या एकाला धर्मवीर 2 साठी तुला फिल्मफेअर सुद्धा आहे, सर्वोत्कृष्ट सहाय्यक. मला पर्टिक्युलरली तू सहाय्यक नाही वाटत त्या फिल्ममध्ये, तू त्या फिल्मचा मला लीड वाटतोस. कारण ती स्टोरी तुझ्याविषयी, तुझ्या कॅरेक्टरविषयी अशी समहाव तशी प्रोजेक्ट झाली हे मला वाटलं त्यामध्ये. तर हे जे कोलॅबरेशन आहे तुमच्या दोघांचं, हे कायमच हिट ठरतं. तर ह्याच्या मागे तुला काय वाटतं, कशामुळे होतं हे? तू नीट पाहिलंस तर ते फक्त आम्हा दोघांचं कोलॅबरेशन नाहीये, प्रवीण सरांचं ते अनेक कलाकारांबरोबरचं कोलॅबरेशन आहे. ओके. म्हणजे पिट्या दादा आहे, बरोबर, दया आहे, मी आहे, राया अभ्यंकर आहेत, बरोबर, केदार सोमण आहेत, विनोद वणवे आहे, बरोबर. अशी अनंत कलाकारांची फळी आहे ज्यांना नेटाने प्रवीण सर काहीतरी करून कास्ट करतात. ते मुद्दाम तशा जागा नाही निर्माण करत, पण इट हॅपन्स सच अ वे की आम्ही काही मंडळी बसलोय आतापर्यंत तरी त्यामध्ये. आणि मला वाटतं तो कम्फर्टचा मुद्दा आहे आणि ट्रस्टचा मुद्दा आहे. बरोबर. म्हणजे युज्युअली कला फळीमध्ये कल्ट किंवा ज्याला नेगेटिव्ह भाषेत कंपू असं म्हणतात, अशांविषयी खूप नेगेटिव्हली बोललं जातं. पण त्याचे नेगेटिव्ह रिपरकशन्स हे असू शकतात काही ठिकाणी. पण त्यातली पॉझिटिव्ह गोष्ट मला ही वाटते की एकमेकांचं टेम्परामेंट समजलेलं असतं, त्या माणसांबरोबर काम करणं ही किती आनंदाची गोष्ट आहे. आता तुझं स्वतःचा बिझनेस आहे अर्बनली, बरोबर, तर तुझ्याकडचे जे काम करणारे लोक आहेत, जे तुझ्या अंडर आहेत किंवा तुझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आहेत, बरोबर, ते गेली 5 वर्ष जुनी जर कंपनी आहे तर ते तसेच आहेत ना, बरोबर, ते विश्वासाचे आहेत. बरोबर. याचा अर्थ असा नाही की तुला नवीन माणसं नको आहेत, याचा अर्थ असा नाही होत की तुला आउटसोर्स काही करायचंच नाहीये किंवा संकुचित राहायचंय, असं नाहीये. तो विश्वासाचा भाग आहे. तर तो बिल्टअप झालाय, त्यामुळे ते कोलॅबरेशन घडत आलंय असं मला वाटतं. पण हा झाला मेकिंगचा विषय. माझा विषय आहे थोडासा फ्रॉम दी ऑडियन्स रिसेप्शन. ऑडियन्सचं रिसेप्शन आजपर्यंतचं त्याला असं आहे की त्यांनी बॉक्स ऑफिसवर पर्टिक्युलरली ह्या तिन्ही फिल्म्सला भयानक उचलून धरलेलं आहे. सो त्यांच्याविषयी असं काय आहे त्यांचं ॲज अ डिरेक्टर की ते ऑडियन्सला की क्लिक होतात म्हणजे होतात? अरे ते खूप डायनॅमिक आहेत त्यांना, आणि प्रवीण सरांना प्रेक्षकांची नस खूप पक्की सापडली आहे, खूपच पक्की सापडली. आणि त्याच्यात ते खूप आग्रही असतात परफेक्शन विषयी. म्हणजे त्यांना जे इमॅजिन झाले ते तसंच्या तसं डिलिव्हर होईपर्यंत ते शूट, एडिट, पोस्ट प्रोडक्शन करत राहतात. तर हा आग्रह मला खूप महत्वाचा वाटतो. नाहीतर अनेक वेळेला फक्त याच क्षेत्रात नाही पण कॉम्प्रोमाइज हा एक विषय होऊन बसतो बघ. कारण इतर बजेट कन्स्ट्रेंट्स असतात, बरोबर, पेशन्स नसतो कित्येक वेळेला. तर अशा गोष्टींमुळे क्वालिटी कॉम्प्रोमाइजेस झालेले आपण अनंत वेळा बघितलेत, फक्त कलाकृतींमध्ये नाही, कुठल्याही व्यवसायात, कुठल्याही क्षेत्रात. बरोबर. पण प्रवीण सरांचा परफेक्शनचा आग्रह जो आहे, मला हवं ते डिलिव्हर व्हायलाच पाहिजेचा जो आग्रह आहे ना, तो याला कारणीभूत. इमॅजिनेशन आणि बजेट हे दोन्ही गोष्टी आहेत, आणि आग्रह. म्हणजे यातलं एक जरी मिसिंग असेल तरी नुसतंच बजेट खूप आहे पण इमॅजिनच होत नाहीये काही, तरी त्या बजेटचं काय करणार आहात तुम्ही? किंवा खूप इमॅजिन होतंय पण खरंच पैसे नाही आहेत तरी काय करणार आहात तुम्ही? बरोबर. इमॅजिनेशन पण आहे, बजेट पण आहे, पण लावून धरायची वृत्ती नाहीये तरी काय होणार आहे? बरोबर. सो या तिन्ही गोष्टी पाहिजेत ज्या त्यांच्याकडे आहेत. आणि असं पॅकेज फार क्वचित जुळून येतं. आहेत म्हणजे आपल्याकडे असे खूप क्रिएटर्स आहेत जे इतकं आग्रहाने लावून धरतात असं मला वाटतं. बरोबर. मला टू नेम अ फ्यू,
मला परेश मोकाशींबद्दल तसं वाटतं. आत्ता मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी जी फिल्म आली, अनफॉर्च्युनेट पार्टीज किती, जेवढं मला माहिती आहे बॉक्स ऑफिसवर अशी खूप वर्क नाही झाली, पण मी ती बघितली आणि मला त्याच्याबद्दल प्रचंड कौतुक असं वाटलं की जे इमॅजिन केलं होतं ते डिलिव्हर केलंय त्यांनी. ते एक वेगळं वर्ल्ड तयार केलं. मग तो फॉर्म तुम्हाला प्रेक्षक म्हणून इधर पचेल इधर नाही पचणार, ते बायनरी आहे. हे मला जाणवलं. थोडंसं आवडलं किंवा थोडंसं नाही आवडलं असं नाहीये ते. मला तो खूप मजा आली फॉर्म बघता, त्यामुळे मी स्क्रीनवरती फिल्म प्रचंड एन्जॉय केली. पण असे आग्रही दिग्दर्शक आहेत रे आपल्याकडे खूप, आणि यांनी हिट्स दिलेत, कायम दिलेत. परेश सरांनी अप्रतिम हिट्स दिलेले आहेत आपल्याला. एलिझाबेथ एकादशी आहे, हरिश्चंद्राची फॅक्टरी तर बोलायलाच नको. त्यानंतर चिवची चौका आहे, प्रवीण सरांचे हे सगळेच सिनेमे, देऊळ बंद पासून हे सगळे सिनेमे आहेत. केदार सरांच्या 2 फिल्म्स आता मॅसिव्ह हिट झाल्या. बरोबर. असे खूप दिग्दर्शक आहेत रे. रवी जाधव सरांचे नटरंग, बालगंधर्व, बीपी. सो आग्रही दिग्दर्शक खूप आहेत आपल्याकडे. नागराजांना काय म्हणजे भाई काहीही लेवलला काम केले रे त्यांनी. सैराट, झुंड भाई, अमिताभ बच्चनला पोस्टरवर उलट बसवणारा माणूस येतो. मग याच्यात काही म्हणजे हे भूषण अशाने मी म्हणत नाही, पण मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे ती, की आपण एक ब्रँड कसा प्रेझेंट करतोय त्याविषयी किती आग्रही आहोत आपण. तरी मला सांगायची ती गोष्ट सांगतोय मी, त्या स्टार व्हॅल्यूला बळी पडून माझं प्लॉटला अल्टर करत नाहीये. ह्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत ज्या आपल्या दिग्दर्शकांकडे आहेत. आणि तू प्रेझेंट करणं याविषयी म्हणलास तर ह्या तिन्ही फिल्म्स प्रमोशन सुद्धा तू खा ना, ते हे होईल. दोघांचा याल्यावर खाऊ आपण, डोंट वरी. नाही रे, खा रे, हे मला असं आवडत नाही. तू खा, मी तुला देतो काटाचं. तिन्ही फिल्म्स क्षितिज, हे हाऊ वेल यू थिंक दे वर प्रमोटेड? ऑफकोर्स दे वर ब्लॉकबस्टर्स, पण प्रमोशन्समध्ये तुला असं काय वेगळं जास्ती जाणवलं या फिल्म्स, या तिन्ही फिल्म्सच्या? बिकॉज त्या त्यांनी प्रोड्यूस पण केल्या होत्या, आय गेस. नाही, त्या त्यांनी दोघांनी लिहिल्या होत्या, डिरेक्ट केल्या होत्या. तर मग प्रमोशनमध्ये असा काही वेगळा त्यामध्ये फॉर्म्युला होता का की ज्याच्यामुळे अजून जास्ती त्याला पुश मिळाला? अरे बघ, मला असं वाटतं की मी काही एक्सपर्ट नाही त्याविषयी बोलणारा, पण मार्केटिंग हे प्रत्येक प्रोजेक्टला वेगळ्या पद्धतीने लागतं ना. म्हणजे एकच फॉर्म्युला नाही वापरू शकत आपण कुठली गोष्ट करण्यासाठी. उदाहरणार्थ, आम्ही जी नवरदेव BSc ॲग्री फिल्म केली, बरोबर, तर त्यासाठी आम्ही जिथे शेती प्रधान प्रदेश जिथे आहेत तिथे सगळीकडे शक्य तितक्या ठिकाणी आम्ही गेलो आणि फिल्मविषयी सांगितलं. त्यात आम्ही 20-22 दिवस फिल्म शूट केली, पण मी मोजलं होतं आम्ही किती ठिकाणी गेलो प्रमोशनला, तर ती ठिकाणं, ती संख्या होती 72. आम्ही 72 ठिकाणी प्रमोशनला गेलो हे सांगत लोकांना पिक्चर बघा. मग आम्ही MPSC UPSCचे क्लासेसही सोडले नाहीत, ट्युशन्स. आम्ही शाळांमध्ये जाऊन सांगितलं. व्हेरी इंटरेस्टिंग. आम्ही शेतकऱ्यांसाठी प्रॉडक्ट्स मिळतात अशा दुकानांमध्ये जाऊन सांगितलं. आम्ही जिथे शेतकरी जास्त वावरतात असे अड्डे जर आम्हाला दिसले, आम्ही तिकडे जाऊन सांगितलं. आम्ही शेतांमध्ये गेलो. तुमचं काय स्लीपर सेल टाईप प्रमोशन, आय कॅनॉट टॅग दॅट, पण त्या पद्धतीने आम्ही ती डिझाईन केली होती. तशी मुळशी पॅटर्न ही प्रवीण सर, पिट्या दादा यांची मुळात ग्राउंड लेवल होल्ड या लोकांचा इतका आहे ना, की यांचे मित्रच इतके आहेत, यांची जवळची लोकच इतकी आहेत, बरोबर, की त्याला ती साखळी तयार होत जाते मार्केटिंगची त्यांच्यासाठी. सो ते खूप अनकन्व्हेन्शनली त्यांच्या फिल्म्स मार्केट करतात, जी खूप रेअर गोष्ट आहे. कारण हल्ली सोशल मीडिया हा खूप स्ट्रॉंग झालाय. बरोबर, सोशल मीडियावर हे लोक करतातच, पण त्यांची ग्राउंड लेवल 1 to 1 बरोबर हे जितकं आहे ना. आत्ता आपण इकडे आल्यानंतर इथे जे काम करणारी मंडळी आहेत टकडवेमध्ये, त्यांनी मला विचारलं होतं की मुळशी पॅटर्न. सो ते कुठेही पोहोचले. आता मी महाराष्ट्रात कुठेही शूटसाठी गेलो, प्रयोगासाठी गेलो, मुळशी पॅटर्न आणि धर्मवीर याच्यावरनं ओळखलं जातच. हे ग्राउंड लेवल आहे. हे फक्त सोशल मीडिया नाहीये किंवा स्ट्रॅटेजिक नाहीये. हे ऍक्च्युअल मुळात त्यांच्या पर्सनॅलिटीज इतक्या सोशल आहेत ना, बरोबर, की त्याच्यातनं त्यामुळे ते तुम्ही इमिटेट नाही करू शकत. म्हणजे उद्या तून मी फिल्म डिरेक्ट केली ना, तर मी प्रवीण सरांसारखं मार्केटिंग करायचंय असं कॉपी नाही करू शकत, कारण ते त्यांचं ऑथेंटिक आहे, ते त्यांची पद्धत आहे ती. आणि ह्या नोटवर सो रेड राईस दिसतोय, टोफू आणि पीनट सॉस.
काय हे काय salad काय खूप हे tasty सगळं असणार आयटम तुलाच वर्णन करत हा रेड राईस आहे. रेड राईस म्हणजे काय असतं? लाल भात जो प्रोसेस करायच्या अगोदर म्हणजे आपला हातसडीचा म्हणतो आपण तसा. हो, पण रेडची एक व्हरायटी वेगळी असते. अच्छा, ओके. तो त्याला थोडं बाईट असतो. आणि टोफू टॉस विथ पीनट सॉस आणि सॅलड तर आणि खूपच हे आपलं सुंदर. salad आवडेल बिलड. बघ तुला. सॅलड यांच्या इथलं टेस्टी का असतं हे तुला कळेल. बोरिंग फ्लेवर्स देत नाहीत. खूप भारी आहे. खूप भारी आहे. मी तुला ॲक्च्युली नवरदेवच्या ह्या प्रमोशन्स विषयी विचारणार होतो की 4 आठवडे चालली फिल्म ऑलमोस्ट, तर जास्ती चालली. बरोबर 1 महिना थिएटरमध्ये होती. बरोबर 1 महिना थिएटरमध्ये होती. इट वॉज अ व्हेरी गुड रन. या पण त्याचा आवाज पुण्यामध्ये एवढा ऐकू नाही आला. पण आज नंबर्स जर पाहिले तर ते खूप स्ट्रॉंग आहेत त्या फिल्मचे. हो. हेच मला विचारायचं होतं हे कसं घडलं, कारण सगळीकडे मेजर सेंटर्स पकडतात पुणे आणि मुंबई मराठी फिल्म्सला, आणि दोन्हीकडे नंबर नसून सुद्धा हा नंबर कुठून पैदा झाला, कसा झाला? एकतर ही खूप रॅन्डम गोष्ट आहे. ओके. मग याच्यातून मला नाही वाटत थिअरेटिकल ठोस उत्तर याला काही आहे. माझं ऑब्झर्वेशन असं आहे की मुळातच आम्ही सुद्धा ती प्रमोट करताना पुणे आणि मुंबई ही सेंटर्स महत्त्वाचीच आहेत, कलेक्शनसाठी सगळ्यात महत्त्वाची सेंटर्स मानली जातात. बरोबर. पण आम्ही जी सेकंडरी ठेवली होती कारण आम्हाला माहिती होतं की आपली रुरल फिल्म आहे. खरे म्हणजे शेतकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मांडलेला आहे, शेतकऱ्यांचा. तो तुझा प्रश्न नाही आहे. बरोबर. तू सिटी प्राईडला जाऊन पिक्चर बघणार आहेस. बरोबर आहे ना? मग तुझं भावविश्वास नाही येते की माझी शेती आहे म्हणून माझ्याशी कोणी लग्न केलं नाही. बरोबर. हे तुझं भावविश्वास नाही. त्यामुळे तू एक करमणूक म्हणून ती फिल्म बघशील, पण तो प्रश्न तुझा नाही. भिडणार नाही आहे. भिडेल, हे गोष्ट म्हणून भिडेल, गोष्ट म्हणून भिडेल, पण तो प्रश्न नाही आहे तुझा. बरोबर. तर मला एखादी कलाकृती बघताना माझं एक असोसिएशन जे असावं लागतं ना त्याच्याशी, ते गावखेड्यांमध्येच जास्त आहे. सो थिएट्रिकल कलेक्शन हे सगळं मी माझं परसेप्शन सांगतोय. बरं. एक्सपर्ट्स जे बसलेले आहेत त्यांचं निदर्शन वेगळं असू शकतं, आहेच, असतीलच. म्हणजे मला असं वाटतं की आम्ही जिकडे फिल्म प्रमोट केली आणि जिथे त्याचा मेन पगडा होता या विषयाचा, तिकडे थिएटर्सच कमी आहेत. ओके. तर तिथे तुम्ही कितीही शोज देऊन ते फुल जरी गेले तरी सुद्धा एका मर्यादेपलीकडे कलेक्शन होऊ शकत नाही. तरी 1 महिना चालली. बरोबर. हां. आणि त्याच्यानंतर आता ती झी टॉकीजवर रन होतीये. बरोबर. तर आता त्याचं व्ह्यूइंग प्रचंड आहे. म्हणजे आता मला गंमत वाटते, सॅटर्डे संडेजना मोस्टली फिल्म दाखवतात. बरोबर. टॉकीजवर. आणि आमचे नाटकाचे मी वर्सेस मीचे प्रयोग पण सॅटर्डे संडेज असतात ना. तर प्रयोगाच्या ठिकाणी भेटायला आलेले प्रेक्षक हमखास फिल्मचा उल्लेख करतात. बरं. आणि म्हणतात की आता तुमचं नाटक पाहिलं आणि आजच दुपारी नवरदेव BSc अग्री बघितले झी टॉकीजवर. सो शेवटी काही झालं तरी टेलिव्हिजनचा जो होल्ड आहे ना आपल्याकडे अजून तो भारीच आहे अरे. डेली सोर्स. आणि इट इज अ व्हेरी म्हणजे ते वाईब वाईज बघ ना, ती टेलिव्हिजनवर सहकुटुंब बघावी अशी फिल्म आहे. ऍब्सोल्युटली. म्हणजे दुपारी किंवा कुठूनही सुरू केली आणि लावली, मध्ये थोडा वेळ मिस केली, कुकर लावायला आत गेलो, परत येऊन बघितली, अशी ती फिल्म आहे. कसं वाटतंय? मजा येते. तू खाऊन बघ ना. तू कट्टर नॉनव्हेज. नाही नाही नाही. राईसमध्ये इंटरेस्ट आहे. खूप छान आहे, खूप छान आहे. माझं एक ऑब्झर्वेशन आहे, तू जस्ट कन्फर्म मी इफ आय एम रॉंग. 4 फिल्म्स, मुळशी पॅटर्न, धर्मवीर 1, 2 आणि नवरदेव, हे तुझे 4 मेजर फिल्म्स आहेत ज्याच्यामध्ये तू खूप वेळ दिसलास. कोणती अशी आहे जी मी मिस आउट करतो यामध्ये? नाही, वेब सिरीज वगैरे आहेत, पण फिल्म्स मलाच आठवणार आहे. हो बरोबर म्हणायला बाय. 4ही हिट कॅटेगरीमध्ये जातात. फुलवंती पण आहे. फुलवंती त्यात मी खूप नाही आहे, पण आहे. अगेन हिट कॅटेगरी. हो. लोकांनी 5-6 आठवडे चाललेली फिल्म आहे. हो, पुष्कळ चालली भरपूर. सो अशा याच्यामध्ये मला एक पर्सनली असं हे वाटतं की तू कितीही पुण्याचा असलास तरी एक तुझा आउटलुक थोडा रांगडा असा स्क्रीनवर येतो थोडासा, ज्यामुळे लोक
कनेक्ट करतात. तर तशा ह्याच्या आणि ॲज अ हिरो एक जे जसं तू बुलेटवर त्या नवरदेवमध्ये जेव्हा दिसतो ॲज अ हिरो तू लोकांनी तुला तिथे पाहिलेलं आहे. प्लस बऱ्याच लोकांना तू मुळशी पॅटर्नमध्ये सुद्धा भयानक आवडून गेलेला आहेस लोकांना. तर तू एक आपला मराठीतला बँकेबल स्टार होतोयस असं कुठे तुला जाणवत आहे? व्हॉट इज युअर टेक ऑन इट? मला वाटतं की यू आर बिकमिंग व्हेरी बँकेबल. मग असेल आता तुला वाटणं गरजेचं आहे ते. मी स्वतःविषयी काही बोलेन. मी मेकर नाही ना पण. अरे पण प्रेक्षक आहेस ना, तू बघणार, तू तिकीट काढून हे सगळे सिनेमे पाहिलेस ना. बरोबर. पण प्रोड्युसर्स सोबत बोलताना, डायरेक्टर्स सोबत बोलताना, एखाद्या गोष्टीमध्ये तुला अप्रोच होतात जेव्हा मेकर्स, तर त्याच्यामध्ये जे तुमचं डिस्कशन असतं, हाऊ डज इट रिफ्लेक्ट इन दॅट? राईट नाउ इट इज प्रिटी गुड. पण इट्स अ व्हेरी ट्रिकी क्वेश्चन टू आन्सर ॲक्च्युली. ओके. कारण तुला मनापासून वाटतं ते सांग. हां, मला मनापासून एक तर मी ऑप्टिमिस्टिक माणूस नाही आहे. हां, म्हणजे नो हार्म इन बिंग ऑप्टिमिस्टिक. पण ऑप्टिमिझमचा मेजर ग्लिच मला हा वाटतो की तुमचं रिॲलिटी चेक हळूहळू दूर जात जातो. ओके. जो माझा स्वभाव नाही आहे. त्याचं तसं असावं की नसावं हा निराळा मुद्दा. माझा तो स्वभाव नाही आहे. त्यामुळे मी स्वतःला काय, माझ्या मनात माझी एक व्हॅल्यू आहे, मी कोण आहे आणि काय आहे याची. पण ती चीटेड व्हॅल्यू नाही आहे. एक्झॅक्टली. आय एम नॉट रिअलाइज्ड व्हॅल्यू आहे. ती रिअलाइज्ड व्हॅल्यू आहे. एक्झॅक्टली. आणि ती अनुभवातून आलेली व्हॅल्यू आहे. आणि प्रेक्षकांच्या मनात एक व्हॅल्यू आहे जी मला ब्रेक नाही करायची आणि ती काही ओव्हर ग्रो पण नाही करायची. मग काय, इट इज ॲक्च्युअली ट्रिकी थिंग टू टॉक अबाउट. ओके. तुला काय वाटतंय तू सांग मला. माझ्या मते तू आजपर्यंत ह्या ज्या 4 भूमिका आहेत, ऑफकोर्स पहिली तुझी सहाय्यक होती, पहिल्या दोन्ही ऑलमोस्ट तुझ्या सहाय्यक होता, पण तू एवढा नोटीस झाला की तुझा एक वेगळा तिथे फॅनबेस तयार झाला. कारण कारण दोन्हीमध्ये लोकांनी स्वतःला म्हणजे हा एक ॲक्च्युली वेगळा डिस्कशन आहे मला तुझ्यासोबत जे करायचं आहे, की लोकांनी तुला आणि ओमला आणि तुला आणि प्रसाद ओकला एक भावकीच्या नात्यामध्ये बघितलं आणि जे फॉर अ लाँग टाईम मला मिसिंग वाटत होतं ऑन स्क्रीन. बरं. की शेवटचं लोकांनी असं मराठीमध्ये पर्टिक्युलरली तर भावकीच्या अशा याच्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ ही जोडी तेवढी एकमेकांशी हे झाली. तर ते तुमचं ब्रोमॅन्स ॲज गुड एज ब्रोमॅन्स मी म्हणेल, तिथे लोकांनी तुला ते आवडून गेलं खूप जास्ती लोकांना आणि त्यांनी ते भावलं. त्या ह्याच्यामध्ये देर वॉज नो फिमेल कॅरेक्टर इन इट ॲब्सोल्युटली. पण देन यू केम बॅक विथ नवरदेव विथ अ फिमेल कॅरेक्टर आणि तिथे सुद्धा तू हिरो म्हणून भाव खाल्लेस, व्यवस्थित प्रॉपर दिसलास तू ॲज अ एक असतं एखाद्याला ॲक्टर म्हणून प्रेझेंट करणं आणि एखाद्याला हिरो म्हणून प्रेझेंट करणं सिनेमाचा. त्याच्यामुळे तर तिथे तू हिरो म्हणून प्रेझेंट झालास आणि त्याच्यामध्ये सुद्धा लोकांनी तिकीट बारीवर प्रत्येक ह्याच्यामध्ये तुला उचलून धरलेलं आहे. सो इनफॅक्ट अशा ह्याच्यामध्ये तू स्वतःला ॲज अ हिरो आणि एक बँकेबल हिरो आणि नाणं खणखणीत वाजलेला ॲक्टर म्हणून पुढे जे काही करशील ते सुद्धा असंच त्याच झोनमध्ये जरी नसलं तरी सुद्धा ते तेवढंच खणखणीत वाजून जाईल. हा माझं ऑब्झर्वेशन आहे. ओके. म्हणजे एवढा ऑन्सेंबल कास्ट असलेलं फिल्म्स आहे तुझ्या सगळ्या, त्याच्यामध्ये तू दिसून ठळक उठून आलेला आहेस. अँकर कॅरेक्टर करण्यातली एक मजा अशी असते की लोक तुमचं इमोशन फॉलो करत असतात आणि तुमची ती परीक्षा असते नट म्हणून की फक्तच पात्रामध्ये इन राहून जेन्युइनली प्ले करून ते काम भागत नाही. हां, ते तसं लोकांना दिसतंय का, हा एक महत्त्वाचा विचार करावा लागतो. ऑन द कॉन्ट्ररी, जर नॉन अँकर कॅरेक्टर असेल ज्याला आपण सेकंडरी कास्ट म्हणतो, बरोबर, मला ऑनेस्टली रोल आणि माझ्या आवडीचं मला करायला मजा येईल असा रोल असेल तर मी कायम हो म्हटलेलो आहे. बरोबर, त्याला ठीक आहे. सो मी चूझी कमी आणि मुडी जास्त आहे असं म्हटलं पाहिजे. बर, की कमी वेळेला मी स्ट्रॅटेजिक विचार केला आहे आणि जास्त वेळेला मूड आत्ता कॉलिंग काय आहे हा विचार केलेला आहे.
कधी कधी मला हे वाटलंय की स्ट्रॅटेजिक विचार करायला पाहिजे आपण एक लॉंग रन मधल्या ग्राफच्या दृष्टीने, बट दॅट इज अनदर डिस्कशन. पण पॉइंट बिंग, एखादा नॉन अँकर कॅरेक्टर प्ले करत असताना तुम्ही ऍक्च्युअली त्याच्याशी यू कॅन प्ले अराउंड व्हेरी फ्लेक्झिबली. बर, हे मला अनुभवास आलेलं आहे. हा, ओके. कोणता कॅरेक्टर पर्टिक्युलरली? गण्या. ओके. की मी फुल इन जाऊन मला आत्ता हे वाटतंय, आत्ता ते वाटतंय, मग प्रवीण सर असं करून बघू का, मग अरे नाही मग हे असं करून बघ, ओके ओके ओके, हे करता आलं. पण वेरीन राहुल्याचं जे कॅरेक्टर आहे ओमनी केलेलं त्यातलं, किंवा प्रसाद दत्ताचं धर्मवीर मधलं जे पात्र आहे आनंद दिघेंचं, ही अँकर कॅरेक्टर्स आहेत. तर त्यांना फक्त जेन्युनिटी कामाची नाहीये, मास अपील महत्वाचं आहे. बरोबर. सो मी जे व्यक्त करतोय अभिनयातनं ते प्रेक्षकांनाही तसंच वाटतंय का, ते फॉलो वर्दी आहे का, अख्खी फिल्म मला केंद्रबिंदू ठेवून बघण्याजोगं ते आहे का. बरोबर, हे महत्वाचं आहे, जे नवरदेव मध्ये मला पडताळून बघता आलं आणि ते करायला खूप मजा आली. काही ठिकाणी तुम्हाला वाटतंय त्यापेक्षा थोडंसं वेगळं करावं लागतं. ओके. त्या पॉइंटला एस्पेशली जे असे पिंचिंग प्रचारकी सीन्स असतात जे आहेत नवरदेव मध्ये. बरोबर. कारण ती त्या इफेक्टसाठीच केलेली फिल्म आहे, म्हणजे नो पॉइंट हायडिंग इट. हो, मोनोलॉग्स आहेत. हा, मोनोलॉग्स आहेत, अशी पेपटॉक्स आहेत. बरोबर. तर तेव्हा ते खरंच त्या पात्राचं टर्मोइल्स कसे आहेत याचा विचार करण्या पलीकडे ते प्रेक्षकांना आत्ता कुठवर आलेत ते फिल्म मध्ये बघता बघता, मग त्यांना इथे आत्ता काय रेंज बघायला आवडणार आहे, हा सगळा विचार करणं. सो माझ्यासाठी ती इन अ व्हेरी गुड वे स्ट्रेसफुल प्रोसेस होती, इन अ व्हेरी पॉझिटिव्ह वे. अशाच साठी की हा विचार करत करत काम करावं लागलं, विचार करायला लावणं त्या भूमिकेने तसा. सो जे धर्मवीर 2 मध्ये पण करता आलं, एकनाथ शिंदे कसं बोलतील हा विचार करून वगैरे आता बोलतो आहे. बरोबर. तेवढंच पुरेसं नाहीये. इकडे एक 800 लोक जी सिनेमागृहात येऊन बघणार आहेत त्यांना कवेत घेण्यासाठी वेगळं करावं लागेल. सो अशा काही सिनेमांमधून ती प्रॅक्टिस होऊ लागली आहे आता. ओके. की व्हॉट इट इज टू प्ले अ लीड रोल, व्हॉट इट इज टू प्ले अन अँकर रोल. बरोबर. आलं लक्षात? आय एम नॉट बिंग वेग ना. आता माझ्या आलं लक्षात. सो अँकरिंग रोल तू म्हणतो, अँकरिंग बेसिकली लीड रोल. मला लीड म्हणणं आवडत नाही म्हणून मी पॉइंट अँकर रोल किंवा प्रायमरी रोल. इमोशनली तू विचार कर, ऑडियन्सच्या इमोशन्सचा विचार करतोस त्याच्यामध्ये, किंवा गोष्टीचा विचार करतोस की गोष्ट कोणाची आहे बेसिकली. सो अशा ह्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे अजून असे कॅरेक्टर्स आहेत जे तुला वाटतंय की आता तू मस्त, हे चांगलं झालंय. मग काय आता अजून कोणत्या प्रकारचे कॅरेक्टर्स किंवा रोल्स आहेत जे तुला वाटतंय की तुला करायला मिळायला पाहिजे? भाई, मला विविधतेमध्ये आनंद वाटतो. मला जेवढी विविधता करायला मिळेल. बरोबर. आणि आय विल ग्लॅडली से, ह्याच्यात कष्टाचाच फक्त बघा नशिबाचाही भाग आहे. मला खूप वैविध्यपूर्ण भूमिका आजपर्यंत मिळाल्या आणि डिसेंट तरी केल्या मी त्या. चांगलं केलं. एकीकडे लोकमान्य टिळक आहेत, एक्झॅक्टली, एकनाथ शिंदेची भूमिका आहे, बाळकृष्ण चापेकरांची भूमिका आहे गोंद्या आलारेमध्ये. बरोबर. देवा शपथमध्ये मी श्रीकृष्णाची भूमिका केली आहे. बरोबर. मी एकांकिकेमध्ये वाघाचं काम केलं होतं, आमच्या प्राणी मात्र नावाची एकांकिका होती. ओके. आत्ता मी लेटली 1-2 फिल्म्स केल्या, त्यामध्ये अजूनच भिन्न पात्र आहेत, ते अजून रिलीज व्हायचे आहेत. बर. सो मला खूप कंटेंटेड वाटतं ॲक्टर म्हणून, आणि जेवढं वैविध्य तेवढी मला मजा येते. काही वेळेला लोक हे म्हणतात की तुझ्या वयाचं पात्र तू, पण बरोबर आहे, दृष्टिकोन बरोबर आहे तो. ब्रँडिंगच्या दृष्टीने माझ्या वयाचं पात्र मी करणं, लाईव्हली यंग करणं, मग ती एक वेगळी मजा आहेच. पण ही एक निराळी मजा आहे अरे, की ऑफकोर्स. पण आता मिसिंग काय वाटतं? कोणत्या प्रकारचं कॅरेक्टर हे पण माझ्या वाट्याला यायलाच पाहिजे, भले 10 वर्षांनी. मला कुठल्या तरी बायोपिक मध्ये मला कलाकाराची भूमिका करायची आहे एखाद्या, जी मला वाटतं मी कधी केली नाहीये. नाही केली एक आर्टिस्ट म्हणून. म्हणजे कुठल्या तरी गतकाळातल्या एखाद्या नटावरचा बायोपिक असेल, किंवा गतकाळातल्या एखाद्या गायकाविषयीचा बायोपिक असेल. कारण मन म्हणून कलाकाराचं असल्यामुळे मला जास्त आयडेंटिफाय करता येईल खूप, आणि ती प्रोसेस म्हणून मला मज्जा येईल करायला. म्हणजे धर्मवीर करताना एक वेगळं वर्ल्ड आत्मसात करावं लागलं, भयानक, राजकारणाचं आणि करंट पॉलिटिक्सचं, जे माझं
दैनंदिन आयुष्यात विश्व नाहीये. बरोबर. लोकमान्य भूमिका करत असताना हा ती स्वातंत्र्यपूर्व इतिहास, तेव्हाचं राजकारण, लोकमान्य टिळक, त्यांचं बालपण, त्यांचं काय 40 ते कसे होते, मंडाले, आणि हे सगळं वाचून ते एक वर्ल्ड आत्मसात करायला लागलं. कदाचित एखाद्या कलाकाराची भूमिका करताना ते जास्त सुदिंग होईल माझ्यासाठी, आणि ते अजून मोठं काहीतरी अचीव्ह करता येईल मला कलाकार म्हणून, असं मला वाटतं. सो मला कधीतरी एखाद्या गतकाळातल्या कलाकाराची भूमिका करायला आवडेल. वाव. आयकॉनिक कॅरेक्टर्स जे काही तू हे केलेले आहेत, स्टार्टिंग फ्रॉम चापेकर बंधू, बाळकृष्ण चापेकर, त्यानंतर लोकमान्य टिळक, एकनाथ शिंदे, श्रीकृष्ण, हे बऱ्यापैकी नाही, खूपच असे महापुरुषपैकी आणि आयकॉनिक लोकांपैकी. आपण 1 मिनिट याविषयी बोलूया. हे काय आहे? हा स्मूदी बाउल आहे. किती कलरफुल आहे. त्यामध्ये पिस्ता आहे, बाकीच्या पंपकिन सीड्स, बेरीज आहेत, केळ दिसतंय जे मला आवडत नाही, आणि ब्लूबेरीज आहेत. बाई, माझ्याविषयी अत्यंत कौतुकाने मी एक गोष्ट अशी सांगेन की माझे खायचे प्यायचे काहीही नखरे नाही. मी सगळं खातो. सगळं खातो मी. याच्यात पण खूप गोष्टी आहेत, म्हणजे असं सगळं त्याच्यातलं छान. ऍक्च्युली मला असं एकही पदार्थ आठवत नाही, असेलही पण आठवत नाही की जो मला आवडत नाही. बर. नाव आहे एखाद्या वेग पदार्थाचं? वेग पदार्थ, ढिमस. हो, मला सगळं आवडतं. करटुल्याची भाजी. हो 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 आवडते. हा, मग तुला सगळं आवडतं आयुष्यात, म्हणजे व्हेजिटेरियन मधलं सगळं तुला आवडू शकतं. ह्याचं टोफू आवडतं तुला, म्हणजे प्रचंड आवडतो टोफू. त्यातल्या त्यात मला थोडा आवडतं, त्रास होतो सावजी प्रिपरेशनचा. ओके. तेल आणि मसाला, तेल मसालाचा मला जरा सावजीचा त्रास होतो, पण आवडतंच, म्हणजे आवडत नाही असं नाही. बट टॉकिंग अबाउट दीज कॅरेक्टर्स, ह्यांनाच्या प्रिपरेशनसाठीचे मला तुझे इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही प्रिपरेशन्स, की लोकमान्य टिळक, चापेकर बंधू, एकनाथ शिंदे, श्रीकृष्ण, ह्या सगळ्याच्या याच्या बाबतीत एक क्विकली, कारण ऑफकोर्स खूप डिटेलमध्ये तुझं सगळं त्यामध्ये काम असणार आहे. तू अजून डेफिनेट विचार बरं, मी सांगतो तुला. पर्टिक्युलरली लोकमान्य टिळक, हां, व्हॉट वॉज द प्रेप लाईक, आणि अप्रोच कसा डिसाईड केला? एकट्याने डिसाईड केला का विथ द टीम? विथ द टीम. काय होता अप्रोच? एकट्याने जबाबदारी घेतली, पण टीम होतीच. म्हणजे अक्षय पाटील, ज्याने आमचा शो माउंट केला, लोकमान्य, क्रिएटिव्ह प्रोड्युसर होता तो स्वप्नील वारके, आमचे दिग्दर्शक, हे खूप भारी लोक आहेत. रोहन तेंडुलकर, ज्यांनी असोसिएट डिरेक्ट केली सिरियल, ही खूप भारी लोक आहेत मुळात. तर त्यांना ते कळतं बरोबर की काय आकार द्यायचा आहे. ओके. हां, आणि मग माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट होता आत्ताचं सगळं आपलं जे अंडरस्टँडिंग ऑफ पॉलिटिक्स आहे ते अनलर्न करणं थोडंसं. याचं का, हे बघ, आता लोक म्हणतील एवढे इमर्सिव्ह करायची गरज असते का नसते, यावर वाद होऊ शकतो. बरोबर. हा विचार कशाला करायला पाहिजे वगैरे, पण मला मजा येते म्हणून वाय नॉट. बर. तर सगळ्यात पहिलं मी धनंजय किरांचं लोकमान्य नावाचं जे पुस्तक आहे, बर, ते वाचलं. त्यानंतर दुर्दम्य नावाचं पुस्तक वाचलं. ही दोन्ही पुस्तकं माझ्यासाठी फार महत्त्वाची ठरली. दुर्दम्य हे रंजक प्रसंगी फिक्शन असलेलं पुस्तक आहे लोकमान्यांच्या जीवनाविषयी. तर ते ड्रॅमॅटिक पद्धतीने मुळात लिहिलंय, ते असं ड्राय बायोग्राफी नाहीये ती. तर याच्यातून ना त्यांचा कणखरपणा आणि फक्त आपल्यापर्यंत जे मी शेंगा खाल्ल्या नाहीत पुरते आलेले लोकमान्य टिळक आहेत, त्याच्या पलीकडे मांडलेत. बरोबर. कशातून काय आलं नेमकं, त्यांचं बालपणी घडलेल्या कुठल्या घटनांवरून पुढे तो रिगर तयार झाला, डेक्कन कॉलेजमध्ये शिकत असताना काय बदल झाले, म्हणजे शारीरिक पातळीवर सुद्धा, वैचारिक पातळीवर सुद्धा. आगरकर आयुष्यात आल्यानंतर काय बदल झाले, त्यानंतर भूमिका अधिक टोकदार होत गेल्या का. बरोबर. त्याच्यानंतर लोकमान्यांचं आत्ताचं परसेप्शन जे आहे आपलं, म्हणजे नॉट टू बी सेड, पण विंग पॉलिटिक्समध्ये वाटले गेलेत लोकमान्य टिळक. बरोबर. तर ते खरंच तसं आहे का, त्याची रियालिटी काही वेगळी आहे? ओके. ह्या सगळ्याची एक उजळणी वजा नव्याने ज्ञान असं त्या पुस्तकांमधून एकतर मिळालं. ओके. त्याच्यातून
फक्तच राकट आणि कणखर लोकमान्य टिळक असं न होता त्याचे शेड्स, कारण मला कुठलेही फक्त लोकमान्यच असं नव्हे, कुठलंही पात्र मला असं वाटतं वेगवेगळ्या स्पेसेसमध्ये वेगवेगळं आहे. बरोबर ना. म्हणजे तू माझ्याबरोबर जसं आहेस ती एकमेव रियालिटी नाही ना तुझी. बरोबर. तू तुझ्या घरी तुझ्या कुटुंबाबरोबर कसं आहेस मला नाही माहिती, कदाचित अतिशय मूर्ख असशील किंवा वेगळाच सॉफ्ट असशील, तू बिझनेसमध्ये वेगळा आहे, क्लायंट्समध्ये वेगळा आहेस, तू पार्टीजमध्ये वेगळा आहेस, शाळेतल्या मित्रांबरोबर वेगळा आहेस, एकदम तुझ्यासमोर अमिताभ बच्चन आले तर तू वेगळाच अद्भुत असणार आहेस. तर आपण स्पेसेस, सो मला कुठलंही पात्र स्पेसेसमध्ये डिवाइड करायला खूप आवडतं की एकच टोन त्याचा नाही आहे कुठल्या पात्राचा. म्हणजे लोकमान्य टिळक मी हा विचार करून बघितला, आय कॅनॉट एक्सप्लेन मोर, पण ते त्यांच्या घरी काय असू शकतील. पगडी काढून ठेवल्यावर, पगडी काढून ठेवल्यावरचे टिळक काय असेल, खुंटीला लटकवल्यानंतरचे, पण त्याचं तुम्ही तर्क लावू शकता. फक्त आत्ता ते बघितलेले कुणी हयात नाहीयेत. बरोबर. तुम्ही ते वाचून फक्त तर्क लावू शकता त्याविषयी. त्यामुळे उलट मी तुला सांगू का, तुलनेने नाहीच पण तुलनेने सोपं ते आहे काम करणं, कारण इमॅजिनेशनला वाव खूप आहे. लोकमान्यांना बघितलेलं आता कुणीही माझ्या माहितीत हयात नाही जे त्यांचं स्मरण सांगून नीट बोलू शकतात त्याविषयी, असं कोण नाही. पण तो काळ गोठलेली लोक अजूनही हयात आहेत. बरोबर ना. बरोबर. म्हणजे तेव्हा पुरुष स्त्री डायनॅमिक्स काय होतं, तेव्हा लग्नातलं डायनॅमिक्स काय होतं, तेव्हा घरातले स्त्रीशी घरातले पुरुष कसे वागत असत, त्याच्यात राजकीय पातळीवरती इतकं म्हणजे सोशल लाईफ इतकं ऍक्टिव्ह असलेले पुरुष कसे वागत असतील, पण सीन्स एका पद्धतीचे लिहून येत आहेत. तर हे सगळं मध्ये गाठत गाठत ते काम करणं आलं. सो आपण फायनली माझं काम काय आहे, गिव्हन सीन करणं एवढंच माझं काम आहे खरं तर. बरोबर. पण त्याच्यामध्ये मी केलेला अभ्यास केलेला इसेन्स कुठेतरी डोकावत राहावा एवढी जबाबदारी मी घेऊ शकतो. क्रिटिकली अक्लेम झाली सिरियल, पण शॉर्ट रनमुळे डिस्कंटिन्यू करावी लागली. काय कारण असेल? नाही, शेवटी ते अंकगणित आहे सगळं, ते काय नाही जमलं. पण अभ्यास भरपूर दिसला त्यामध्ये. हो, पुष्कळ अभ्यास होता निश्चित. म्हणजे लेखक मंडळी सुद्धा, निर्माते, क्रिएटिव्ह प्रोड्युसर, दिग्दर्शक, नट, हे सगळे अभ्यासपूर्ण काम करत होते, हे मी खात्रीने सांगू शकतो. काय अंकगणित तुझ्या मते नसेल बसलं? हे बघ, हे तुझ्यापर्यंत पोहोचलं का आणि अंकगणित, आणि मग तुला? हो, म्हणजे फ्रँकली आमचं प्रोडक्शन हाऊस सुद्धा आणि झी मराठी सुद्धा देवर काइंड इनफ की आम्ही लूपमध्ये होतो आणि शेअर करत होतो एकमेकांशी गोष्टी, आवश्यक ते बदलही करत होतो, नव्याने गोष्टी लिहून घेत होतो, हे सगळं आम्ही करत होतो. एक कारण असं असू शकतं, हे सगळं माझा काय असं आहे हा की राजकारण, समाजकारण, स्वातंत्र्य संग्राम आणि हे सगळे खूप क्लिष्ट आणि वृक्ष विषय आहेत. बरोबर. म्हणजे ज्याला त्यात खरंच रस आहे असाच माणूस ते नेटाने बघू शकतो. ओके. आणि ज्यांना त्यात रस नाहीये, ज्यांना निखळ अविचारी मनोरंजन हवं आहे, आणि जे मी अजिबात कमी लेखत नाहीये, असं असूच शकतं. आपल्याही अनेक बाबतीत असं असतंच. उदाहरणार्थ माझं फूडच्या बाबतीत असं आहे, मला यातलं काही घंटा कळत नाही आता. मला खायला मजा येते तर मी खातोय. बरोबर. जसं मी फूडच्या बाबतीत आहे तसे काही प्रेक्षक कलाकृतींच्या बाबतीत आहे. ओके. तर कमिंग बॅक, ज्यांना अशा पद्धतीचं अविचारी मनोरंजन आवडतं ते अर्थात ती मालिका नेटाने नाही बघणार आहेत. ओके. म्हणजे लखनौ करार याबद्दल तुला काय माहितीये? नाही. जर मी तुला आता सांगायला घेतलं, तू किती वेळ रमशील? तू 5 मिनिटात मला ब्रेक करशील आणि पुढचा प्रश्न विचारशील, कारण तुझ्याही मनात आहे की तुझे प्रेक्षक लखनौ करार का ऐकतील आता. तसंच मालिकेचंही आहे. पण लखनौ कराराविषयी बोलावं तर लागेल, लोकमान्यांवर मालिका आहे तर. बरोबर, साहजिक आहे. किंवा शस्त्र की शास्त्र या बायनरी विषयी, टिळक आणि आगरकर यांच्यातल्या द्वंद्वाविषयी बोलावं तर लागेलच. बरोबर. एका मर्यादेपलीकडे ते किती रंजक आणि अशा पातळीवर ते आणणार. ओके. की जिथे तुम्ही अविचारी हासे बसलात तरी सुद्धा मजा येईल. तुम्हाला रस घ्यावा लागतो त्या विषयात. ओके. पण आणि तसा ऑडियन्स कमी आहे, पुरत नाही तो एका कमी आहे. आणि त्याच्यात झोन्स आहेत. म्हणजे अगेन आजही नाटकाच्या प्रयोगानंतर भेटायला येणारे कित्येक प्रेक्षक हे अजूनही
लोकमान्याचा उल्लेख करतात, त्याचं कौतुक करतात, एकेका सीन विषयी बोलतात. आमची मिळकत ती आहे. आम्ही केसरीवाड्याला एका कार्यक्रमाला गेलो होतो सिरियल बंद झाल्यानंतर. तर इतकी लोक आम्हाला येऊन भेटली पुण्यातली आणि म्हणली आम्ही जनरेटर लावतो, आम्ही पैसे देतो हवं तर, पण प्लीज ही मालिका चालू ठेवा. हे आमचं यश आहे. आता त्यांना हे समजावणं आलं की अशा पद्धतीने ते कॉर्पोरेट स्ट्रक्चर वर्क नाही होणार आहे. बरोबर. पण त्यांनी हे म्हटलं हे काही कमी नाही ना रे. ओके, साहजिक आहे. आणि तेव्हा चॅनल ब्लेमेबल नाहीये असं मला वाटतं. त्यासाठी त्यांना दिसताना हे दिसलं ना की हे अंक येत नाहीयेत, त्यांचे पैसे इन्व्हॉल्ड आहेत रे. बरोबर. आर्ट्स आणि कॉमर्स हे आधी कोंबडी की आधी अंड सारखा प्रश्न येते. बरोबर. की तुला अगदी मनापासून माझी गप्पा मारायच्या आहेत, पण तुझं व्ह्यूजवर अवलंबून आहे ना. पण तुझं व्ह्यूजवर अवलंबून आहे म्हणून तू फक्त विकाऊ बोलतोयस का? नाही. सो ते बॅलन्स करणंच आहे. बरोबर. सो तो चॅनलला बॅलन्स करायचा आहे. काय बोलू, म्हणजे वाईट वाटलंच आहे, मनाला खूप संतापही झाला, वाईटही वाटलं, रडूही आलं, सगळं झालं. पण मनातनं हे मान्य आहे की होऊ शकतं. बरोबर आहे. पण त्याच व्यक्तिरेखेची फिल्म म्हणून तू गंमत बघ, आमच्याच प्रोडक्शन हाऊसची सावित्री ज्योती नावाची मालिका होती, ती पण TRP मुळेच बंद झाली. त्याच प्रोडक्शन हाऊसची बाबासाहेब आंबेडकरांविषयी मालिका होती, ती पण काही मला नाही वाटत की फार ग्रेट नंबर्सवर होती. ओके. सो हे आहे की ब्लाइंड मनोरंजन हा महत्वाचा विषय आहे आणि तो योग्यही आहे, त्यात काही गैर नाही. पण या अँगलनी सुद्धा जर बघायला गेलं की लोकमान्यांवरची फिल्म ही सुपरहिट झाली. हो, झाली की. मग ती सिरियलमध्ये एवढा वेळ रन करणं आणि त्याच्या डिटेल्समध्ये लोकांना इंटरेस्ट नाही असं आहे का? तसं असू शकतं ना. त्यांना मेन त्यांचा ड्रामा बघायचा आहे. कारण सिनेमा नाही म्हणलं तरी एक वन टाइम परचेस आहे तो सगळा. मालिका ही रोजची कमिटमेंट आहे ना. बरोबर. सो तीच गंमत आहे. जसं नाटकाच्या प्रयोगात नाटक कलाकार का निवडून घेतात आणि फिल्म पटकन येईल ती करतात, कारण हे एका महिन्यात संपणारे करून टाकतो. हे रोज उठून करायचंय तर मला खरंच करावं असं वाटतंय का, हा जसा प्रश्न आहे तसाच तो प्रेक्षकांच्या बाजूने प्रश्न आहे. वन टाइम आहे आणि लोकमान्य फिल्म उत्तमच आहे. एक्झॅक्टली. उत्तम फिल्म आहे. पण त्याच्यामध्ये हायलाइट्स घेऊन लोकांना माहिती असलेलं ड्रामा पॉइंट्स घेऊन ती पुढे नेलेली फिल्म. एक्झॅक्टली. पण आता मालिकेत बरोबर तेच ड्रामा पॉइंट स्ट्रेच सारखे नाही करतायत ना. तुम्हाला घर दाखवायला लागतं. बरोबर. तुम्हाला डेक्कन कॉलेज, तुम्हाला विरंगुळा दाखवायला लागतो. किती डेली आयुष्य दाखवणं हा खूप मोठा वाईड स्प्रेड विषय आहे रे. अगेन तेच आहे, मी तुला आत्ता बोलतोय, रोज उठून गप्पा मारायला कदाचित एकमेकांना कंटाळ येईल. आता अगदी रस घेऊन आपण बोलतोय कारण 2 तासाचा विषय आहे. बरोबर. तसाच प्रेक्षकांच्या बाजूने तो आहे असं मला वाटतं. बरं. फेअर इनफ ना. पटलं का तुला हे? आता हा अंदाज, कारण हे वेगळं गणित आणि लोकांच्या मनातलं त्याचा एंटरटेनमेंट व्हॅल्यू, हे सगळ्याचं ते हे सांगड आहे असा माझा. तुम्ही कितीही रिसर्च करून कितीही सुंदर वेल एक्लेम्ड बनवलं तरी सुद्धा त्यामागचं सुंदर ही सब्जेक्टिव्ह टर्म आहे. आलं लक्षात. मालिकेत तरी व्हॉट वर्क्स हा मोठा विषय आहे. बरोबर. बरं, आता ओव्हरऑल मी नाव घेणार नाही, पण अशी ही मालिका मला माहिती आहे जी पूर्वी प्रचंड गाजली. एका पॉइंटला निर्मात्यांना, चॅनलला, सगळ्यांना असं वाटलं बास, आपण काही वर्ष हे करतोय, हे खूप चाललंय, पण आता वेगळं करायचंय, थांबूया. सगळे कंटाळलेत. म्हणून ऍक्च्युली त्यांनी ती गोष्ट फेड आउट करायला घेतली, तरी TRP कमी होईना. मग त्यांनी हळूहळू मुद्दाम वेग गोष्टी लिहायला सुरुवात केली की लोक काय पाणी आता फालतू आहे सगळं म्हणून तरी बंद करतील, तरी ते वाढतच गेलं. सो इट्स ऍक्च्युअली अ कमिटमेंट. तुम्ही त्या लोकांच्या आयुष्याशी कमिट झालेले आहात. आता ह्याच्या पुढे देर इज नो एस्केप भाई. मग हँडल करा आता. सरेंडर टू. म्हणजे ऍक्च्युली मी त्या सिरियलच्या लेखक टीमशी बोललो होतो, तर या शब्दात मला म्हणाले होते की आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय की लोकांनी कमी बघावी मालिका, जेणेकरून आम्हाला हळूहळू ती फेड आउट करता येईल. कारण हवं तेवढं यश आम्ही बघितलं ऑलरेडी, आणि हवा तेवढा TRP, हवा तेवढा पैसा, सगळं झालं. आता आम्हाला निराळ करायचंय, पण लोक बघणं थांबत नाही. किती वेगळीच समस्या आहे ना. किती हवीशी समस्या आहे ही.
बेसिकली प्रेक्षकांच्या मनात कशाने घर केलेलं आहे हा विषय आहे टी व्हीवर तरी. सो तो एक झाला, प्लस सिनेमा फिल्म्सच्या याच्यामध्ये तुझे कॅरेक्टर्स वगैरे. पण या सगळ्या ह्याच्यातून एक आयडियलिस्टिक होतकरू मुलगा किंवा एखादा आयकॉनिक कॅरेक्टर करणारा एक आयडियलिस्टिक पुरुष ह्या पद्धतीत तू एक गुड बॉय इमेजमध्ये तसं पाहायला गेलं तर आत्ता आहेस, एक्सेप्ट फॉर मुळशी पॅटर्न. पण त्याच्यातून एक तू इमेजमध्ये अडकलायस असं तुला पर्सनली कुठे वाटतंय का? आणि ह्याच्या बाहेर मला ॲक्सेप्ट करतील का लोक, असं कुठे डोक्यात येतं का त्यात? आणि जर तसं येत असेल तुझ्या डोक्यात तर त्या इमेजला ब्रेक करायचा तुझा काही विचार आहे का? हे गेल्यावर सांगतो. हा विचार कधी कधी मनात येतो, पण ती काही माझी समस्या नाहीये. ते काही खूप बॉदर नाही करत ही गोष्ट. मला उलट वाटत नाही मी अडकलोय असं. ओके. कारण मी मगाशी नमूद केलं त्याप्रमाणे मी पुष्कळ विविधता साकारायला मला मिळाली आहे असं मला वाटतं. बरोबर. आणि मी म्हटलं तसं की मोर दॅन स्ट्रॅटेजी मी मूडवर ऑपरेट होणारा असल्यामुळे हाती आलेलं काम मज्जा वाटते का नाही याच्याकडे माझा जास्त कल आहे असा विचार करण्याकडे. ओके. ते काही भारी आहे असं मी म्हणत नाही, माझा असं आहे. बर. तर कधी कधी वाटतं, एस्पेशली तुला सांगू का, ही बोलायला ट्रिकी गोष्ट आहे थोडी, पण एक विशिष्ट रोल केलेला असल्यामुळे एक विशिष्ट आयडिओलॉजी त्याला चिकटली आहे. बरोबर. आणि ती अनअपोलॉजेटिक आहे मेकर्सच्या बाजूनी, त्याच्यात काही लपलेलं नाही. एक्झॅक्टली. तर परस्पर विरोधी आयडिओलॉजीची काही कलाकृती असेल तर पटकन विचार करतात लोक मला विचारताना, असं मला जाणवलंय. ओके. पण अगेन ती समस्या नाहीये. पुन्हा जे लोक मॅच्युअरली विचार करू शकतात की कलाकार हा कलाकार असतो, तो आलेलं काम करत असतो, त्याचं त्याच्या पलीकडचं असोसिएशन नसतं, असा विचार करणारे लोक आहेत जे विचारतात सुद्धा. सो अगेन मी म्हणलं तसं हा प्रश्न आहे, पण हे काही समस्या नाहीये. बर. कारण पुण्याचा आहेस, आत्ताच्या लोकांना अपील होशील अशा एज ग्रुपमधला लगेच आहेस, हिरोच्या भूमिका करतोयस. तर अशा याच्यामध्ये अर्बन लँडस्केपमधल्या ज्या आत्ता बऱ्यापैकी भरपूर गोष्टी येतात अशा, आणि भरपूर सिनेमे तसे आत्ता आपल्याला पाहायला पण मिळतात अर्बन लँडस्केप, ॲज गुड एज आरपार. तर त्याच्यामध्ये म्हणजे मे बी लोक तुला तशा भूमिकेमध्ये ॲक्सेप्ट करतील का असं तुला का? बरं. नाही करणार का? तू सांग. म्हणजे तू प्रेक्षकच भाई, मी काय सांगू. तुझ्या अगोदरच्या भूमिका बघून एक छाप तयार झालेली आहे, तर ती पुसणं अवघड जाईल मनामधून. अच्छा. की तू ॲज सिम्पल ॲज की आज तू फिल्ममध्ये पबमध्ये दारू प्यायला गेला आहेस आणि तिथे एखादा सीन आहे, किंवा तू एखाद्या एकदम अर्बन सेटअपमध्ये हिरोईनला मॉडर्न सेटअपमध्ये तू रोमॅन्स करतोयस, हे कुठेतरी तयार करायला मनामध्ये म्हणजे तेवढ्या कन्व्हिन्सिंगली जर झालं तर, आणि तुझ्यात ती ताकद म्हणजे तू त्या दृष्टीने विचार केलास का की मी हे पण मला करायचं आहे आणि हे मी असं करणार की ते कन्व्हिन्सच होईल आणि पुसून टाकेन मी गोष्टी. पुसायचं काहीच नाहीये. बर्डन असतं ना कला याचं, काही व्यक्तिरेखेंचं. एवढं नाही रे. नाही ना. म्हणजे सॉरी टू असं अनरोमॅन्टिक उत्तर आहे हे, की खरं तर आता यांनी इफेक्ट तयार होईल की हो रे खूप बर्डन आहे या सगळ्याच. पण असं नाहीये, खरंच बर्डन नाहीये, काही बर्डन नाहीये माझ्यावरती भूमिकांचं मी केलेल्या. क्या बात. मला वाटतंच, मी म्हटलं तसं, जसं तू अर्बन सेटअप म्हणतो आहेस तसे इतर तमाम सेटअप आहेत रे जे करावेसे वाटतात. ऑफकोर्स. तर कधीतरी वेळ येईल जेव्हा मी ते करेन आणि असं प्रोजेक्ट असोसिएट होईल जे पॅकेज म्हणून मस्त असेल आणि त्याच्यामध्ये मी छान पे ऑफ होऊन जाईन त्या भूमिकेमध्ये अर्बन. कारण मला काही त्याची घाई नाहीये ऑफकोर्स, आणि मला त्याचा प्रचंड आग्रहही नाहीये. आवडणार आहेच,
निर्विवाद आवडणार आहे. पण अगेन आय एम रिपीटिंग आय गेस, पण मोर द मेरियर असं आहे ते अभिनयामध्ये माझं तरी, की मला असं वाटतही नाही की मी यंग आहे आत्ता, या वयात आहे म्हणून माझ्या वयाचं एक अत्यंत तजेलदार आणि ऊर्जावर्धक पात्र मी पोर्ट्रे करतो. आनंदच आहे ते करायला मिळालं तर मजाच आहे, काही प्रश्नच नाही. पण म्हणून ते हवंच असं अजिबातच नाहीये. आणि ते करताना तुला कुठेच मागचं हे वाटत नाही? उलट तू गंमत बघ ना, मला तरी ह्याच्यात जास्त इंटरेस्ट आहे की मी स्वतःला मोल्ड किती करू शकतो. हा, तर उलट आत्ता मी तुझ्याशी बोलतोय त्या सुराचं जर पात्र मला मिळालं तर उलट मी आय एम ब्रेकिंग माय ओन डेफिनेशन ऑफ व्हॉट आय वॉन्ट टू डू, है ना. देन यू आर प्लेइंग युअरसेल्फ. मला आवडेल, मला आवडणारच आहे ते करायला. कधीतरी कधी कधी इट इज शिअर फन डुईंग युअर ओन थिंग, कन्व्हिक्शन. जसं मी मगाशी म्हटलं, एखाद्या कलाकाराचा बायोपिक मला कधीतरी करायला आवडेल, कारण मला समरस होता येईल भावविश्व आणि या सगळ्याशी, कदाचित काय पात्र आहे त्यावर अवलंबून आहे. पण मला माझ्या भाषेशी खेळतात. आत्ता मी एक फिल्म शूट केली जी अजून आली नाही आहे, पण मी त्यात अथक प्रयत्नांनी त्यात कोल्हापुरी लहेजा त्यात बोललेलो आहे. बरं. आणि जो मी नाही ना, तर मला, आणि आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी जे डम्मी कोल्हापुरी बोललं जातं त्याच्यामध्ये एकच रांडेच्या म्हणलं की ते कोल्हापुरी होतं असं, तर ते तसं नाहीये ना. तो एक अखंड भाषा आहे ती, एक म्हणजे प्रांतिक मूल्य आहे त्या लहेजाला. तर ते मी आत्मसात करून करायचा प्रयत्न केला. तर आमचा दिग्दर्शक कोल्हापुरी आहे, त्याच्यामुळे त्याच्याशी बोलून बोलून कधी प्रसंगी इमिटेट करून, तू बोल आम्ही हे असं म्हणणार आहे, असं करून ते केलं. सो मला ह्याच्यात जास्त मजा येते बाबा. मला मोल्डिंगमध्ये मजा येते की अरे ठाप 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 वेगळंच काहीतरी चाललंय, रेंज. आणि ही काही आत्मस्तुती नाही करत आहे अजिबात, पण मला त्याच्यात मजा येते असं मी सांगतोय. पण ही रेंज आहे तुझी असं पाहायला गेलं तर मग ते तूच ठरवणार. आता मीच स्वतः हो, मी एक रेंज असलेला हे मी असं मी कसं म्हणू. आता तू पुढच्या फिल्मशी सांगतोयस, अजून काय काय फिल्म्स येतात आता? भाई मी एक 4 अत्यंत चांगल्या फिल्म्स केलेल्या आहेत. बरं, 4 आहेत? 4 चांगल्या फिल्म्स केल्या आहेत. अमेझिंग. आणि त्या रिलीजची वाट बघतोय मी. थोडंफार काही? हो, त्याच्यातली एक फिल्म आहे खग्रास नावाची. आता ते त्याचं वर्किंग टायटल तरी आहे, फायनली काय नावाने ती येईल मला माहिती नाही. पण देवेश कामत नावाचा नवोदित फीचर फिल्म डिरेक्टर आहे. ही तू सिद्धार्थ सोबत करतोस? बोललाच असणार, कारण आम्ही दोघं इक्वली पॅशनेट होत त्याबाबतीत. देवेश कामत हे नाव मी ऐकलं. आम्ही सगळे, म्हणजे मी आहे, सिद्धार्थ मेनन आहे, संस्कृती बालगुडे आहे, स्वानंदी आहे टिकेकर, सायली फाटक आहे, राहुल पेठे आहे, क्या बात आहे, आणि सुबोध भावे आहे. वाव. हा, तर आम्ही ही गोव्यात शूट केली फिल्म आणि 17-18 दिवसात आम्ही शूट केली आणि अमेझिंग प्लॉट आहे, अमेझिंग प्लॉट आहे. ओके. आणि मी आता लेटली जसं प्रिव्ह्यू बघितलंय, खूप सुंदर फिल्म झाली. कोणत्या जमान्यातली फिल्म? हे बाबा तुला ते पाहिजे ना, ती फिल्म केली मी, ज्यात मी आजच्या काळातला एक नवयुवक आहे. हा, तर मी विसरलो कसं बोलताना, तर मी तशी फिल्म केली आता. एवढ्या वेळेस मी बोललेलं काढून टाक, कारण मी विसरलो मी फिल्म केली. तर तीच आता रिलीजची मी वाट बघतोय. मी योग्य स्लॉटची वाट बघतोय मी, कधी छान मार्केट करून बाहेर काढता येईल. पण इट इज अ वंडरफुल फिल्म दॅट वी आर लुकिंग फॉरवर्ड टू. अजून एक फिल्म ज्यात मी म्हटलं कोल्हापुरी मी बोलले, तर माझा असा कॅमिओ आहे, त्यात छोटा रोल आहे. पण कौस्तुभ देशपांडे नावाचा दिग्दर्शक आहे. ओके. आणि मी आता फिल्मचं नाव घेतलं पाहिजे की नाही मला कळत नाहीये. ओके. मी घेतो. पण मी तुला सांगतो, तो नाही म्हणला तर तू एडिट कर. हा, 5 फुटाचा बच्चन नावाची फिल्म आहे. खूप भारी फिल्म आहे. ओके. खूप मस्त लिहिलेली फिल्म आहे आणि त्यात माझा रोलही चांगला आहे आणि ती फिल्म पण सुंदर झालेली आहे. क्या बात आहे. आणि अजून 2 फिल्म्स आहेत. तर ते सगळं आय एम व्हेरी एक्सायटेड अबाउट. ते कधी 1-1.5 वर्षामध्ये बरंच काही अनराव्हल होणार आहे. आय एम होपिंग सो. हल्ली काय अडकतात पण आहेत पिक्चर, पण आय एम होपिंग सो. आय एम होपिंग की चांगला रन जो चालू आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा योग्य मार्केटसाठी योग्य हे पाहिजे ना. चांगलं चाललंय म्हणून आपलं एक सरकवलं कार्ड द्यात असं नाही होऊ शकत ना. योग्य वाट करून करता आलं, वाट बघून केलं पाहिजे. बरं, नाटक
मी वर्सेस मी आता भयानक वर्ड ऑफ माउथ खूप स्ट्रॉंग आहे आणि लोक त्याच्याविषयी भरपूर बोलतात. नाटक कशाविषयी आहे मला पर्सनली जाणून घ्यायचं. नाटक मी वर्सेस मी हे आता आमचं चालू असलेलं नाटक सहकुटुंब पाहावं असं मनोरंजक नाटक आहे. पण अतिशय महत्वाच्या पुरेशा गंभीर विषयावरचं नाटक आहे. ओके. तरी ते रंजकपणे पाहता येतं असंच आहे, कारण गोष्ट छान थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे तो. हो. हा, पण इमोशनल ट्रिप सुद्धा आहे सगळी. ओके. तर गोष्ट कशाची आहे? मानसिक आरोग्य हा आता अत्यंत महत्वाचा विषय, तो कायमच होता पण आता त्याचं भान आलंय लोकांना की ते महत्वाचा विषय आहे आपल्या जगण्यातला. तर मानसिक आरोग्याच्या काही प्रश्नांशी निगडीत आयुष्य नकोसं झालेल्या एका मुलाची ही गोष्ट आहे. ओके. आणि त्याच्या आयुष्यात कसा आशावाद येतो आणि तो कसं त्याला स्वतःचं आयुष्य आणि होप उलगडत जातो अशी ही गोष्ट आहे. ओके. पण इट इज अ थ्रिलर प्ले. कॅन यू इमॅजिन? काय बोलतो? मग हे पहिल्या सीन आणि शेवटाकडे नाटक जिथे जातं इज अ वे डिफरंट ट्रिप. अनेकांनी आम्हाला आजपर्यंत येऊन अशी प्रतिक्रिया दिली की पहिल्या अंकानंतर मध्यंतरात आम्ही एक्सपेक्ट केलं होतं अमुक ठिकाणी नाटक जाईल, तर भिन्न कुठेतरी तिसरीकडेच गेलं ते. सो जॉनरच बदलतो का? हा, जॉनर नाही बदलत पण ट्रिप बदलते सगळी. मग आपलं एक कमिट जे होतं ना की ओके आता हे घडणार आहे या फिल्ममध्ये, या सिरियलमध्ये, या नाटकामध्ये, तर सूर बदलून जातो सगळा आणि वेगळंच नाटक जन्माला येतं दुसऱ्या अंकामध्ये. सो असं खूप इंटरेस्टिंग विषयावरचं गंभीर प्रश्नावर भाष्य करणारं पण मनोरंजक नाटक आमचं आहे. तर शिल्पा तुळसकर आहेत, ऋषिकेश जोशी आहेत, मी आहे, चिन्मय पटवर्धन, महेश सुभेदार, दिनेश सिंग, असे आम्ही 6 जण एकूण नाटकात आहोत. किती प्रयोग झाले? परवा 37वा प्रयोग झाला. ओके. आता पुढच्या महिन्यात परत रांग आहेच प्रयोगांची. संजय जमखंडीने लिहिलेलं, डिरेक्ट केलेलं नाटक आहे. खूप सुंदर नाटक. कोड मंत्र ज्यांनी प्रोड्यूस केलं होतं बघ, तेच निर्माते आहेत या नाटकाचे. दॅट वॉज समथिंग. तो सेटच कोड मंत्राचा भाग. हो, आमचं पण सेट बहुचर्चित आहे. हो, आमचे सेट शिफ्ट वगैरे म्हणजे नाटकात 8 सीन आहेत तर 6 लोकेशन्स आहेत एकूण. ओके. हो, अजिबात स्थिर नाटक नाही. दान 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 वेगळ्याच गोष्टी दिसत राहतात. नाटकात काश्मीर दिसतं, बर्फ पडतो, धुकं दिसतं, तलाव दिसतो, बोट दिसते, वाटेल ते व्हिज्युअल्स आहेत नाटकामध्ये. त्यामुळे व्हिज्युअली अत्यंत एंगेजिंग नाटक आहे मुळात. क्या बात आहे. म्हणजे टिपिकल त्या घरामध्ये घडणारं जे. नाही, माझघरातलं नाटक नाही हे. वन लास्ट थिंग, तू आय गेस रंगभूमी म्हणजे एकांकिका करताना नोटीस झालास आणि तू सिनेमामध्ये आलास. आता त्याच्यामध्ये काही पर्टिक्युलर प्रोसेस होती का मला माहीत नाही, पण असेल तर प्लीज सांग. आणि त्याच्यात काम करणाऱ्या बऱ्याच लोकांना किंवा त्याच्यात काम करायला न मिळणारी सुद्धा बरीच लोक आहेत ज्यांना फिल्म्समध्ये ॲक्टिंग करण्यात इंटरेस्ट असतो, तर त्यांनी नोटीस होणे किंवा कास्टिंगपर्यंत पोहोचणे ह्यासाठी काही पर्टिक्युलर गोष्टी तू केल्यास का आणि त्या तुला लोकांनी कराव्यात असे काही मंत्र आहेत? सल्ला देण्या एवढा मी कोणीच नाहीये, त्यामुळे मी तो देऊ इच्छित नाही. माझं काय झालं ते निश्चित सांगू शकतो. त्यात पुरेसं ते बोलकं आहे असं मला वाटतं. कारण प्रत्येकाची प्रोसेस निराळी आहे आणि ते नशिबाचा पण इतका भाग आहे की प्रत्येकासाठी इट वर्क्स व्हेरी डिफरंटली. त्यामुळे मी एखाद्याला सांगणं की तू हे, उदाहरणार्थ आत्ता आपण मगाशी मेट्रोनी येत होतो, तर स्वारगेट मेट्रो स्टेशनचे जे सिक्युरिटी कर्मचारी आहेत ते मला म्हणाले की मी अमुक अमुक गावचा आहे, मला पण ऍक्टिंग करायची आहे, मी ऑडिशन्स देत असतो खूप, पण त्यातनं काही होत नाही. तर मी सल्ला देण्याच्या पोझिशनला नाही असं मला वाटतं, पण मी त्यांना एक हितचिंतक म्हणून हे सांगितलं की फक्त ऑडिशन देणं हा तुक्का लागण्याचा विषय आहे. फक्त ऑडिशन देण्याने काम बनतं असं मला वाटत नाही. तर जमेल तसं तुमचं पोटपाणी सांभाळून, जॉब सांभाळून पण नाटक करत राहणे, तुमच्या गावामध्ये नाटक करणे किंवा पुण्यामध्ये मी त्यांना 2 ग्रुप सांगितले नाटकाचे, जिकडे जाऊन तुम्ही नाटक करा. कारण मला वाटतं दिसण्यातनंच पुढचं काम निर्माण होतं, हे मला नक्की वाटतं. तर ते मी त्यांना सांगितलं. फॉर एक्झाम्पल तितपत मी नक्की म्हणू शकतो की आपण दिसत राहतो आहोत ना, आणि त्यासाठी तर सोशल मीडिया हा सर्वोत्तम प्लॅटफॉर्म आहे. आय एम नॉट ॲट ऑल अगेन्स्ट दॅट. आणि लोक जे रील्स करतात, ट्रेंडिंग रील्स करतात, ते भारीच वाटतं मला. त्या मार्गाने का होईना ते दिसत राहतात. म्हणजे जे नट आत्ता ते माध्यम आपलं म्हणतायत ते
एका अर्थी खूप फायद्याचं आहे की ते दिसतायत तरी लोकांना, नाहीतर कधी कोण त्यांनी केलेली एकांकिका बघणार आहे, किंवा त्यांचं एक प्रायोगिक नाटक चालू असेल तर ते कोण कधी जाऊन बघणार. त्यापेक्षा कित्येक जण अरे ही कोणी मुलगी, अरे काय मस्त हिचा अपिअरन्स आहे रीलमध्ये, हिला ऑडिशन तर घेऊन बघू, अशातनं कॉन्टॅक्ट तरी होतो क्रिएट, प्लेंटी ऑफ ऑप्शन्स तरी ओपन होतात. बरोबर. तर ही सकारात्मकपणे बघायची गोष्ट वाटते मला. ओके. पण माझं तरी असं झालं की मी एकांकिका कॉलेजमधनं केलेल्या आहेत. थँकफुली त्या चांगल्या झाल्या, त्याच्यामुळे त्याला करंडक वगैरे मिळाले. बरोबर. मुंबई, पुणे आणि इतर शहरांमध्ये त्याला पारितोषिकं मिळाली. आणि एकांकिका स्पर्धा पाहायला खूप लोक येत असतात, तर त्या लोकांशी ओळख झाली मग हळूहळू. मग मालिकांचे कॉल येऊ लागले. पण मला स्ट्रिक्टली 2 वर्ष मास्टर्स करायचंच होतं, म्हणून मी 2 वर्ष काही कमर्शियल काम घेतलं नाही. ओके. पण मास्टर्स मी डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन स्टडीज, पुणे विद्यापीठ, हां, तिथे मी केलं मास्टर्स. तर ते पूर्ण केलं. मग कॉल येत होते तसे विनोद दादाचा कॉल आला, विनोद लवेकरांचा. मग झी युवाची पहिली मालिका केली. अशातनंच तो प्रवास. आणि मग ऑडिशन्स तर काय रिजेक्ट होण्यासाठीच असतात. सो ऑडिशन्समधनं मोस्टली माणसं रिजेक्टच होतात, क्वचित सिलेक्ट होतात. ओके. तसंच झालं, तसंच चालू आहे. झालं म्हणणार का काहीच नाही, चालू आहे अविरत. पण प्रोसेस हीच आहे बेसिकली की एकातनं एक काम जनरेट होतं. ओके. आणि एक तयार झालेला कॉन्टॅक्ट हा पुढे कधीतरी कामी येतो. 7-7 वर्षांनी कामी येतो. आता तूच मगाशी मला आठवण करून दिलीस, आपण खूप पूर्वी बोललोय. बरोबर. तर तसं आपण एकमेकांकडे नंबर तरी होते एकमेकांचे, किंवा मधल्या आपण कित्येक वर्ष बोललो नाही तरी. बरोबर. सो अशात ओळखीतनंच काहीतरी तयार होत जातं, मला असं वाटतं. आणि ते कॉर्डियल रिलेशन मदत करतं कामं थ्रू करायला. आणि थँकफुली मी स्वतःपुरतं तरी हे म्हणेन, लोकांनी चुजी असण्याबद्दल काही हे नाही. आता मी थोडा तरी चुजी झालेलो आहे, थोडा तरी. पण एक मोठा काळ मी असा घालवलाय की माझं ठरलंय मला अभिनय करायचा आहे. माध्यम डझंट मॅटर, भाषा डझंट मॅटर, छोटा रोल मोठा रोल डझंट मॅटर, कुठली लोक आहेत डझंट मॅटर. मला अभिनय करायचा आहे, मला वेळ आहे तर मी अवेलेबल आहे तुमच्यासाठी. अशा पद्धतीने मी काम केलं. त्यामुळे लोकांनी दखलही न घेतलेलं व्हॉल्यूम ऑफ वर्क बऱ्यापैकी झालं. म्हणजे आत्ता तू ज्या मगाचपासून उल्लेख केलेल्या 3-4 फिल्म्स आहेत, त्याच्या पलीकडे खूप काम केलं, जे दिसलं नाही, जे रिलीज नाही झालंय, जे खूप कमी लोकांनी बघितलं, जे घाणच झालं वगैरे वगैरे. तर त्याच्यातूनच तरी सुद्धा पुढच्या गोष्टी तयार होत जातात. माझ्यासाठी तरी हे झालंय. ओके. बरं. अनरिलीज्ड वर्क विषयी बोलतोस. अनरिलीज्ड वर्क असं कोणतं आहे की जे अजून रिलीज? डोंगर आहे. अनरिलीज्ड वर्कचा डोंगर आहे. बर. पण त्यातलं काही बाहेर पडणार आहे? पडणार ना. काय काय? या वर्षी, पुढच्या वर्षी पडणार बाहेर. मी म्हटलं तसं मी 4 सिनेमे केलेत, 2 वेब सिरीज केलेत. अरे वा. 5 सिनेमे केलेत ऍक्च्युली. बर. ते बाहेर पडतील. ओके. 2 वेब सिरीज केलेत. एक नाटक येईल बाहेर. त्यानंतर काही सिनेमांवर आता उदक सोडलेलं आहे की ते नाहीच येणार आहेत बाहेर. पण ते निर्मात्यांनी सांगितलं की आता हे काही येणार नाही बाहेर. तर अशा खूप गोष्टी आहेत. पण मग त्याच्यात काय जीव अडकतो, पण निर्माता भरडलाही जातो. बरोबर. पण पार्ट अँड पार्सल ऑफ युअर जर्नी असं म्हणावं लागेल त्याला, दुसरं काय. हाऊ मच कॅन यू टॉक अबाउट ह्या फिल्म्स की ज्या तुम्ही सोडून दिल्या जातात की नाही होणार आहे त्या रिलीज? हो, मी सांगतो ना तुला. मी आयुष्यात पहिली शूट केलेली फिल्म ही जब्बार पटेलांनी डिरेक्ट केलेली यशवंतराव चव्हाण बखर एका वादळाची नावाची फिल्म आहे. हो, तुला माहिती असेल. हो हो. पण अनफॉर्च्युनेटली ती बघितली गेली नाही फार. बरोबर. आणि माझी अशी इच्छा आहे ती फिल्म कुठेतरी टेलिव्हिजनवर, कुठेतरी OTTवर फ्री फॉर व्ह्यूइंग असेल, पण ती बाहेर यावी. हो. ती भारत सरकारनी पण मला वाटतं पॉवर केलेली होती. कारण यशवंतराव चव्हाणांचं महाराष्ट्र म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते ते. बरोबर. त्यांच्यावर फिल्म आहे. नाना पाटेकर सर होते, त्यांच्याबरोबर मी काम केलंय. माझ्यासाठी इट वॉज अ बिग थिंग रे. तर ती बाहेर यावी अशी माझी इच्छा आहे. उत्तम फिल्म आहे. आम्ही भिरभिर नावाची फिल्म केली आहे, माझं भिरभिर नावाची, ज्याला इफीमध्ये अवॉर्ड मिळालं, ज्याला अजून बऱ्याच फेस्टिवल्समध्ये त्याची दखल घेतली. ओके. ती योगेश सोमणांनी आणि विवेक वाघ यांनी डिरेक्ट केलेली फिल्म आहे. त्यात विक्रम गोखले आहेत, मी आहे, समिधा गुरु आहे, शशांक शेंडे सर आहेत. ती 2016 साली शूट केली. ती अनफॉर्च्युनेटली अजून बाहेर येत नाहीये. आता विवेक सर गेले आणि विवेक वाघ सर आता ही इज नो मोर अनफॉर्च्युनेटली. त्यांनी खूप लावून धरलं होतं फिल्म रिलीज होईल यासाठी.
आम्ही पण प्रयत्न केले होते काही काळ इकडून तिकडून. आता आम्ही आमच्या पातळीवर काय करणार, तेवढं केलं. तर ती फिल्म बाहेर यावी असं वाटतं. एक वेबसिरीज आम्ही केली, आता ती एका मोठ्या प्लॅटफॉर्मकडे त्यांनी विकत घेऊन ठेवली जी उत्तम आहे, तर ती बाहेर याची वाट बघतोय. त्याच प्लॅटफॉर्मकडे अजून एक मी केलेली फिल्म आहे, ती पण आता सगळ्यांनी होप सोडलेत रिलीजचे, पण तीही उत्तम फिल्म आहे, ती रिलीज. असं खूप आहे रे, पण अगेन हातात काय आहे त्यातलं. सो ह्या दोनची मी स्पेशली नावं नाही घेतली कारण इट इज स्टील इन प्रोसेस. होऊ शकतो, ऑफकोर्स होप्स आहेतच, कारण पैसे अडकलेत लोकांचे, म्हणजे कलाकारांचे नव्हे, निर्माता स्टेकवर असतो असं. सो वी आर स्टील होपिंग की ते बाहेर यावं. ओके, तर त्याची वाट आम्ही बघतो आहोत. आणि काही थिएट्रिकल रिलीजच्या फिल्म्स केलेल्या आहेत, त्याची वाट बघतोय. पण हे आहे की यू हॅव टू बी पेशंट अबाउट इट. कधी कधी डल मोमेंट्स जातात जिथे असं वाटतं की अरे यार काम करून ठेवलंय पण त्याचं काहीच होत नाहीये, पण सम डे इट इज गोइंग टू कम आउट. द जॉब ऑफ पेशन्स. बरं, पेशन्सच्या बाबतीत आणि फ्युचर गोष्टींच्या बाबतीत तसं पाहायला गेलं तर एक विशलिस्ट मला तुझ्याकडनं ऐकायची की डायरेक्टर्स दॅट यू वॉन्ट टू वर्क विथ. किती वेळ आहे आपल्याकडे? माझ्याकडे खूप विशलिस्ट आहे. गो फॉर इट. मला आग्रहाने मराठीतल्या तर अनंत दिग्दर्शकांबरोबर मला काम करायचे. मला रवी जाधव सरांबरोबर मनापासून काम करायचे. मला परेश मोकाशींबरोबर करायचे. मला संजय जाधव सरांबरोबर करायचे. मला चैतन्य ताम्हाणे बरोबर काम करायचे. कोर्ट ज्याने डिरेक्ट केलाय, आणि डिसायपल जो मला फार ग्रेट माणूस वाटतो. नागराज मंजुळेंबरोबर मला मनापासून काम करायचे. कारण ही अशी मला मॅसिव्ह लोक वाटतात की ज्यांची स्वतःची परिभाषा आहे गोष्ट सांगण्याची, आणि मी जी नावं घेतली ती सगळ्यांची डिस्टिंक्ट परिभाषा आहे बघ. बरोबर. म्हणजे परेश मोका शी कॅन ओनली डू हिज फिल्म्स. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी किंवा त्याच्या आधीची कुठली रे, शेट मी नाव विसरलो, किंवा एलिझाबेथ एकादशी आणि आता तो थ्रिलर आला होता, वाळवी सारखी फिल्म यातलं इतर करूही शकतील, पण ही त्यांची भाषा आहे. हिज फिल्म्स आर मॅडनेस. किंवा दुनियादारी, लकी सारखी फिल्म संजय जाधवच करू शकतात. बालगंधर्व तर इंटेन्स फिल्म, किंवा ताली असेल, हे रवी जाधवच करू शकतात. नागराज मंजुळे तर ते मुव्हमेंटचे दिग्दर्शक आहेत. म्हणजे ते झुंड, त्यांनी त्यांच्या सगळ्या सिनेमांमधनं एकच कथानक मांडलेलं आहे जे स्ट्रॉंग आहे आणि ते कालातीत आहे. बरोबर. तर त्यांची एक निराळी परिभाषा आहे. मग गोष्ट काही असली तरी म्हणणं ते राबवतात, ते म्हणणं त्यामध्ये. चैतन्य ताम्हाणे इज अ डिफरंट ट्रिप. मी आय कॅन गो लॉंग अँड लॉंग अबाउट कोर्ट. मी कितीही बोलू शकतो त्याविषयी, इतका माझा तो लाडका सिनेमा आहे. सो हे मराठीतले काही लोक आहेत. मला मोठी उडी आहे, पण आपले काम माझं नावांचं असं होतोय भाई. कोणती फिल्म? हैदर ओमकाराचे आपले डिरेक्टर विशाल भारद्वाज बरोबर. हे प्लीज एडिट कर, हे मला मेन लाजीरवाणे. तर मला हिंदीमध्ये विशाल भारद्वाज सरांबरोबर काम करायची मनापासून इच्छा आहे, कारण त्यांचं काहीतरी भयानक इंटेन्स. आई शपथ रे, काय रे, मकबूल कशाशी खातात मकबूल यार. खरंय. किंवा हैदर वगैरे कशाशी खातात यार. ओमकारा, सात खून माफ, शिट काय फिल्म्स आहेत. आणि मध्येच मकडी. मकडी तर माझं चाइल्डहुड म्यूज आहे. असं मी खूप बघितलंय मकडी. असे हिंदीत झोया अख्तर, मला असं वाटतं, असं मी म्हणायला धजावतोय, पण हे खरंच खरं आहे. माझ्यात भारतातली सगळ्यात आवडती दिग्दर्शिका झोया अख्तर आहे असं मला, इंडियन फिल्म्स पैकी असं मला वाटतं. क्या बात आहे. हो. पर्टिक्युलरली कोणकोणत्या फिल्म्समुळे? मेड इन हेवन वेब सिरीज, गली बॉय, जिंदगी ना मिलेगी दोबारा, का ती रीमा काकतीने केली? कोणी? नाही, जिंदगी झोया अख्तरची. इवन तलाश जी रीमा काकतीने डिरेक्ट केली आहे, पण झोया अख्तर इज पार्ट ऑफ द प्रोसेस. पण इवन हे सगळं, तो जो सगळा झोन आहे ना, मला लक्ष पासून, दिलचाहता पासून फरहान अख्तर, झोया अख्तर, रीमा काकती, हे त्रिकूट काहीतरी वेगळंच आवडतं मला. बरोबर. आणि आय व्हेरी मच विश अँड मॅनिफेस्ट टू वर्क विथ देम. क्या बात आहे. कारण भाई खूप इंटेन्स आणि असं काय सांगू, प्रोफेशनल स्टोरी टेलर्स वाटतात मला ते.
त्यांना स्मूथ गोष्ट कशी सांगायची आहे, त्याच्यात एंगेजिंग कथानक कसं असलं पाहिजे, पण स्वतःचं म्हणणं त्यात मांडलंच पाहिजे आणि त्या सगळ्याला ग्लॅमरही असलं पाहिजे, पण ॲट द सेम टाइम ती फिल्म ग्राउंडेड सामान्य माणसाचीही असली पाहिजे. हे असे वेगळे सगळे आयाम एकत्र येतात त्याच्यामध्ये, अशी मला झोया अख्तर वाटते. ती एका पॉकेटची फिल्म नाही करत असं मला वाटतं. गली बॉय ही फक्त रॅपर्सची किंवा धारावीची फिल्म नाहीये. भाई सगळ्या क्लासेसनी बघितली ती फिल्म. ऍब्सोल्युटली. मेड इन हेवन सगळ्या क्लासेसनी बघितलं रे. ट्रू. सगळ्या वर्गांनी बघितलं आणि भाई मला खूप आवडतं. माझ्या मते माय फेवरेट मोस्ट डिरेक्टर इज झोया अख्तर. आणि जसं पर्टिक्युलरली आणि साऊथ इंडियन खूप आहेत ना, म्हणजे आता खूप आहेत आता मी यादी वाढत जाईल, माफ करा. पण साऊथ इंडियन फिल्मचं नाव घेतलं. साऊथ इंडियन फिल्म्समध्ये आता बऱ्यापैकी त्याचं लँग्वेज वाईज पडदे गळून पडतात बऱ्याच वेळेला, की एखादा तमिळ डिरेक्टर मल्याळम फिल्म बनवतो किंवा एखादा तेलुगू ॲक्टर एखादा मल्याळम फिल्ममध्ये येतो किंवा मग सगळे मिळून एकत्र येऊन एखादी विक्रमसारखी फिल्म बनवतात. असं वेगवेगळ्या काय काय गोष्टी घडतात. तर तसं तुला पर्टिक्युलरली आउटसाईड मराठी जाऊन, हिंदी तर तू केलेलं आहेस, पण अजून कोणत्या लँग्वेजेसमध्ये तुला असं घुसावं असं वाटतं? दॅट इज अन इंटरेस्टिंग क्वेश्चन ॲक्च्युली. मला समोर पंजाबीचं खूप आकर्षण आहे. येत घंटा नाही पण माझी इच्छा आहे खूप काहीतरी ना. का बरं? काय माहिती, मला त्या भाषेचा टोन खूप आवडतो रे. खूप आवडतो मला ती भाषा. हरियाणवी, पंजाब ही भाषा खूप आवडते मला. आणि मला डेफिनेटली काहीतरी करावंसं वाटतं त्या भाषेत, काही म्युझिक व्हिडिओ, शॉर्ट फिल्म हे, आणि भाषा आत्मसात करून मी करेन आवर्जून ती, असं मला वाटतं. मराठीमध्ये आशिष बेंडे बरोबर पण काम करायची खूप इच्छा आहे. आत्मपॅम्फलेट, अरे यार मला प्रचंड आवडतो तो पिक्चर, प्रचंड आवडतो. हे कॉमन नाव आहे, मी खूप लोकांना. अरे भारीच सिनेमा आहे, त्याच्यासोबत काम करायचं आहे. अरे भारीच सिनेमा आहे तो. आणि अगेन त्याची परिभाषा मला खूप आवडते. मानवत मर्डर्स मध्ये पण ते दिसून येतं. म्हणजे स्टोरी अँड सेटअप मे डिफर, पण एखाद्याची सेन्सिबिलिटी कळून येते ना, की ती कॉमन कळते. ही नाउ वन फायनल थिंग टू से बिफोर वी से बाय. असं कोणत्या प्रकारचं काम आहे पर्टिक्युलरली स्क्रीनसाठी किंवा लेट इट बी थिएटर ऑल्सो, जे तू करणार नाहीस कधीच? पॉर्न. ओके. मला नाही करणार. एक्सेप्ट फॉर दॅट एव्हरीथिंग. नाही असं तू कात्रीत पकडू नको. असेलच काहीतरी जे कदाचित मी नाही करणार, पण मला असं वाटत नाहीये. काहीतरी उदाहरण दे मला. मला प्लांट नाही करायचं आहे, पण तरी कर तर मी ऑनेस्टली सांगेन. मी जर तसं म्हणलो तर मग त्यांना पुट डाऊन केल्यासारखं होऊ शकतं. मग नको म्हणूस. तरी तरी हे बघ, आयडियली कसं पाहायला गेलं तर क्रिंज, पण ते सब्जेक्टिव्ह आहे ना भाई. आपल्याला जे क्रिंज वाटतं ते किती जणांसाठी वर्क होत असतं. यू नेवर नो. मी आजपर्यंत केलेलं काम ऑन OTT विच इज क्रिंज. या बट यू नेवर नो. आजपर्यंत मी केलेलं काम हे कुठल्या तरी माणसासाठी क्रिंज असूच शकेल, कुठल्या तरी प्रेक्षक वर्गासाठी. सो क्रिंज इज व्हेरी सब्जेक्टिव्ह. ओके. असू शकतं ना, मी केलेलं कुठलं तरी काम लोकांना अरे असं असूच शकतं. ओके. सो आय मे हॅव वर्क फॉर क्रिंज ऑलरेडी. तुला माझं अप्रिशिएट झालेलं एखादं काम सांग. अप्रिशिएट झालेलं? तुझी सगळी कामं अप्रिशिएट झालेली नाही, असं तू मला बरं वाटायला बोलला नाहीस तरी माझ्यासाठी सगळ्यात तुझं खतरनाक काम इज धर्मवीर 2, की ज्यामध्ये यू आर ऑलमोस्ट, म्हणजे तू 99% तोच आहेस आणि तो 1% सुद्धा आम्हाला माहिती आहे की तो तू आहेस, म्हणून तो नाही वाटत. एवढंच तो एक हे आहे. अदरवाईज तो फिनॉमिनल परफॉर्मन्स आहे इन टर्म्स ऑफ बॉडी लँग्वेज, इन टर्म्स ऑफ युअर टोन, आणि ओव्हरऑल तू जो वावरला आहेस त्या अख्ख्या याच्यामध्ये की नजर नाही हलत स्क्रीनवरून, दॅट इज यू.
आणि सो टेबल्स हॅव टर्न्ड, आता मुलाखत उलट्या बाजूने चालू आहे. असं एक काम जे तुला माझं आवडत नाही किंवा मी केलं नसतं तरी चाललं असतं असं तुला वाटतं? दॅट इज नॉट गोइंग टू अफेक्ट मी हॅप्पी आणि कन्व्हिन्स्ड आहे मी केलेल्या सगळ्याशी. तू तुझ्या दृष्टिकोनाने सांग, मला माझा विचार न करता. मी या 4 फिल्म्स तर हे पाहिलेले आहेत. फुलवंती मी नाही पाहिलेलं आहे. म्हणजे आय कॅन से, पण मी ते काम नाही पाहिलेलं त्यामुळे मी नाही म्हणू शकत. म्हणजे मी तुझी श्रीकृष्णाची भूमिका पाहिलेली नाही आहे त्यामध्ये. सो आय डोंट नो हाऊ कन्व्हिन्सिंग ती, कारण तो सुरुवातीला होता. सो आय डोंट नो. आणि डेली सोप असल्यामुळे ते कितपत ग्रँडियर आणि तेवढं हे झालं असेल हे पण मला माहीत नाही. पण नाही, ते हे होतं, ते श्रीकृष्णाची अशी पारंपरिक श्रीकृष्णाची भूमिका नव्हती ती. ओके. ते मनुष्य रूपात आलेला श्रीकृष्ण, म्हणजे ओके, आलं ओ माय गॉडचं कसं स्ट्रक्चर आहे, आलं लक्षात, तशा स्ट्रक्चरची ती सिरियल होती. ओके ओके. नाही म्हणजे मी जे तुला म्हणलोस की तू खूप जास्ती कन्व्हिन्सिंगली समोर येऊन स्क्रीन कॅप्चर करणारा जो आहेस, तो माझ्या खूप मनापासून आलेले ते स्टेटमेंट आहे. सो त्यामुळे असं नाही मला वाटतं की आत्तापर्यंत ती ओके. तुला यापुढे माझ्याकडनं काय पद्धतीची कलाकृती अपेक्षित आहे प्रेक्षक म्हणून? एक आउट अँड आउट गँगस्टर. ओके. आत्ता मला म्हणत होता तुझ्या वयाच्या अर्बन नवयुवकाच्या गोड रोमॅन्स आणि हे आता म्हणतोय आउट अँड आउट गँगस्टर. हो 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 हो. मी स्वतः रोमॅन्टिक फिल्म्स खूप कमी बघतो. हा नाही, मी मजाच केली. हां. सो त्या ह्याच्यात तेवढं म्हणजे यांच्या स्टाईलने अनुराग कश्यप म्हणजे गँगस्टर फिल्म्स, रमण राघव टाईप. हां, तसे सायको त्याला एक हे असलेलं. मी काय नको करू, मी काय नको करू, बी ओपन अबाउट इट. माझ्या पर्सनली मी सांगू शकतो. नॉट होय, मी ऐकणार नाही. लोकांना काय हवंय ते वेगळी गोष्ट. मी तुझं व्ह्यू जाणून घेतो. हां, नाही पण लोकांना सुद्धा काय काय बघायचे वेगवेगळे हे असते. पण धार्मिक खूप जास्ती जो त्याचा धार्मिक रिलेटेड अशा ज्या ह्याच्यामध्ये नॉट गेट इन टू दॅट अ लॉट. ऑफकोर्स त्याला खूप मोठं ऑडियन्स आहे, पण ज्या पद्धतीने आपल्या अख्ख्या भारतामध्ये त्याच्यावर कॉन्टेंट बनतो तो नीट नाही बनत असं मला वाटतं. ओके. कारण त्याच्यातल्या फक्त ते संतांवरच्या सुद्धा जर का मालिका बनल्या तर त्यांनी केलेले चमत्कार दाखवण्यामध्ये इंटरेस्ट असतो लोकांना, आणि त्यांच्या फिलॉसॉफीविषयी शून्य त्याच्यामध्ये मला हे दिसतं की त्यांनी काय लिहिलं आहे आणि त्याचं काय त्याच्याविषयी नाहीच काय होत. त्यांनी काय चमत्कार केले त्याच्यावरच होतं. त्यामुळे ते नाही केलं तरी लोकांना त्यांच्यापासून काही पोचत नाही. ते एक सिरियल बघून त्यांचं काम वाचायला लोक जात नाहीत. हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. कुठलं माध्यम मी जास्त फोकस करावं? एव्हरीथिंग एव्हरीथिंग ॲब्सोल्युटली. पण मला असं पर्सनली खूप हे वाटतं की आपल्या मराठीमधल्या लोकांनी लँग्वेज बॅरियर तोडून वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये काम भरपूर करायला पाहिजे. कारण एव्हरी टाइम ऑपॉर्च्युनिटीचाही मुद्दा आहे ना. पण जेव्हा जेव्हा गेलेले आहेत तेव्हा तेव्हा लोकांना असं झालं की अरे कोण आहे हा, हो झालं, कसला क्रेझी माणूस आहे, कसली क्रेझी बाई आहे. छाया कदम, उपेंद्र लिमये, जितू जोशी, गिरीश कुलकर्णी, हे असे आलेत. अरे राक्षसी आहे ते सगळे. एक्झॅक्टली. आणि सगळीकडे ते खाऊन जातात. सो त्यामुळे प्रत्येकाने, कारण ते पोटेन्शियल प्रत्येकामध्ये आहे त्याच्यामध्ये. कारण सगळे कसून आलेली लोकवरती, मिडिओक्रिटीमधनं आलेली लोकच नाही आहेत हो आपल्या ह्याच्यात. तर ते जेतात ते चमकतात असे. बरोबर आहे. सो तसं फक्त हिंदीतच नाही, आणि पर्टिक्युलरली कुठल्याही गुजरातीमध्ये व्हेंचर आउट होऊ शकतात, कन्नडामध्ये व्हेंचर आउट होऊ शकतात, मल्याळममध्ये थोडेफार जातात. कारण मल्याळममध्ये आपल्या श्रुतीने नाही गात, श्रुती मराठीने देवरा फिल्ममध्ये एक्झॅक्टली ज्युनियर NTR बरोबर एक्झॅक्टली. सो अशा ह्याच्यामधनं वेगवेगळ्या, कारण क्रॉसओव्हर जेव्हा होतात तेव्हा मग ती लोक त्यांची दुसरी कामं पण बघायला सुरुवात करतात, सांस्कृतिक देवाणघेवाण. हां, मग आपल्या फिल्म्स अजून तिकडे पण रिलीज होतात.
की अरे ह्याचं काम पाहिलं होतं. या उपेंद्र लिमयेची सेपरेट अख्खी फिल्म जर रिलीज झाली, लीड रोल्स नाही केलेले बऱ्याच दिवसात. क्रूर माणूस आहे तो, क्रूर नट आहे. जाईल ना पॅन इंडिया हिट. तो ती माझी पर्सनल असं मला वाटतं की त्या दृष्टीने तो इंडस्ट्री अशी घुसेल त्याच्यामध्ये. आपण थांबूयात. तर या नोटवर आपण या मुलाखतीचा अंत करत आहोत. आपल्या बरोबर होते आलोक ठकार आणि उत्तम प्रश्नांची उत्तरं दिली. मी पण फार नवी प्रश्नावली काढलेली होती आणि आपण टकडवेमध्ये आलो. उत्तम पदार्थ, सॅलड्स, स्मूदीज असं सगळं टेस्ट केलं. आणि जरूर तुम्हाला आवडलं तर तुमच्या मित्रांना हा पॉडकास्ट पाठवा. आलोक खूप चांगलं बोलतो आणि त्यांनी चांगल्या लोकांशी शेअर करा. पुणे मेट्रोमध्ये जरूर बसा. खूप चांगली हॅसल फ्री आणि सॉफिस्टिकेटेड मेट्रो आहे आपली. थँक्यू आलोक इथे आल्याबद्दल. आणि आपण इथेच ह्या गप्पा थांबूया. थँक्यू सो मच.